पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करायची असते जिथे हरण्याची जास्त भीती वाटते. नमस्कार मित्रांनो, स्पर्धानिधी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, 17 डिसेंबर ही तारीख जवळ येते. म्हणजे मागच्या काही दिवसांपासून तुम्ही ज्या स्वप्नाचा पाठलाग करताय ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ही तारीख खूप महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे राहिलेल्या थोड्याशा अवधीमध्ये न हारता न थांबता न थकता स्वतःला झोकून द्या आणि जास्तीत जास्त गोष्टी करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून या सगळ्या गोष्टींचा फायदा तुम्हाला येणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी होईल. आता मित्रांनो, जागा जास्त असल्यामुळे तुमचं स्वप्न सत्यात उतरण्याची शक्यता खूप जास्त आहे, हे मात्र विसरू नका. आणि मित्रांनो, या तुमचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी एक खारीचा वाटा म्हणून किंवा तुमच्या प्रयत्नांना साथ म्हणून एक महत्त्वाची गोष्ट तुमच्यासाठी घेऊन आलोय. ती म्हणजे अर्थशास्त्र या विषयाचे अतिसंभाव्य प्रश्न सिरीज. म्हणजे 17 डिसेंबरला अर्थशास्त्र या विषयावर जे प्रश्न विचारले जातील ते अतिसंभाव्य काही प्रश्न आपण बघूयात. आता मित्रांनो, ही जी सिरीज आहे तर ही जवळपास एक 3 ते 4 भागाची सिरीज असेल. म्हणजे या अर्थशास्त्र अतिसंभाव्य प्रश्नाचा भाग 1 आहे, बरोबर. असे 3 ते 4 भाग टाकण्याचा माझा प्रयत्न असेल आणि या 3 ते 4 भागामध्ये जवळपास सगळे महत्त्वाचे मुद्दे कव्हर करण्याचा माझा प्रयत्न असेल, जेणेकरून या सगळ्या गोष्टींचा फायदा येणाऱ्या 17 डिसेंबरच्या मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला होईल. आलं लक्षात? आता कुठलाही वेळ न घालवता सरळ आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात. आता बघा मित्रांनो, सुरुवात करण्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. मित्रांनो, ही आपली अर्थशास्त्र या विषयाची ऑनलाईन बॅच आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे आपल्या स्पर्धानिधी ॲपची. तर तिथे जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. आणि ज्यांना अर्थशास्त्र हा विषय अवघड जातो, अर्थशास्त्र या विषयामध्ये मार्क्स येत नाही, त्यांच्यासाठी एक परमनंट सोल्युशन ही बॅच असेल. आणि मित्रांनो, एकदा का तुम्ही माझ्याकडून अर्थशास्त्र शिकले तर परत तुम्हाला जोपर्यंत तुम्ही तयारी करताय किंवा जोपर्यंत तुम्ही अधिकारी होत नाही तोपर्यंत तुम्हाला कधीही कुणाकडून अर्थशास्त्र हा विषय शिकण्याची गरज पडणार नाही, याचा मला पूर्ण विश्वास आहे. आलं लक्षात? आता याबद्दल मी जास्त बोलत नाही, एवढ्याच गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आपलं टेलिग्राम चॅनल आहे. ज्या टेलिग्राम चॅनलवर मी दररोज सरावासाठी वेगवेगळ्या विषयांचे प्रश्न टाकत असतो. आगामी एक्झामसाठी त्या प्रश्नाचा तुम्हाला खूप उपयोग होईल. त्यामुळे ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि रोज जे सरावासाठी प्रश्न टाकले जातात त्याचा लाभ घ्या. आलं लक्षात? मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट्स बॉक्समध्ये पण टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे आणि ॲपची पण लिंक दिलेली आहे. आता कुठलाही वेळ न घालवता आपण आपल्या अतिसंभाव्य प्रश्नातला पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूयात. आता बघा मित्रांनो, हा प्रश्न आहे आपला पहिला, जो की आपण ही सिरीज सुरू करतोय. 3 ते 4 भागामध्ये ही सिरीज असेल. त्यातला भाग 1 मधला हा पहिला प्रश्न. हा प्रश्न वाचण्यापूर्वी, याचं उत्तर बघण्यापूर्वी आणि त्याचं एक्सप्लेनेशन बघण्यापूर्वी थोडीशी एक गोष्ट सांगतो. आता बघा मित्रांनो, हे प्रश्न मी घेणार, प्रश्न वाचून दाखवणार, एक उत्तर सांगणार आणि मग लगेच तुम्हाला म्हणणार की हा प्रश्न लक्षात ठेवा. मला असं वाटतं हे जास्त बेनिफिशियल आपल्यासाठी ठरणार नाही. आपण काय करूयात, एक प्रश्न घेऊयात, त्याचं उत्तर बघूयात आणि ज्या घटकाशी रिलेटेड तो प्रश्न आहे किंवा ज्या कॉन्सेप्टशी रिलेटेड तो प्रश्न आहे ती सगळीच कॉन्सेप्ट अगदी व्यवस्थितरित्या डिस्कस करूयात, जेणेकरून त्या कॉन्सेप्टवर आयोगाने कशाही प्रकारचा प्रश्न विचारला तर तो तुम्हाला सहज सोडता येईल. आलं लक्षात? मग बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आपला आहे. तो प्रश्न असा आहे मित्रांनो, 13 ऑगस्ट 2008 रोजी, बघा प्रश्न काय समजून घ्या व्यवस्थित. 13 ऑगस्ट 2008 रोजी खालीलपैकी कोणती बँक SBI मध्ये विलीन करण्यात आली? चला सांगा, प्रश्न काय आहे? 13 ऑगस्ट 2008 रोजी खालीलपैकी कोणती बँक SBI मध्ये विलीन करण्यात आली? आता SBI म्हणजे काय बघा मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया. चला सांगा, SBI म्हणजे काय? स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि प्रश्न म्हणतो की 13 ऑगस्ट 2008 रोजी खालीलपैकी कोणती बँक SBI मध्ये विलीन करण्यात आली? पहिलं ऑप्शन आहे द बँक ऑफ सौराष्ट्र, दुसरं ऑप्शन आहे द बँक ऑफ म्हैसूर, तिसरं ऑप्शन आहे द स्टेट बँक ऑफ त्रावणकोर आणि चौथं ऑप्शन आहे द स्टेट बँक ऑफ इंदोर. म्हणजे सौराष्ट्र, त्यानंतर म्हैसूर, त्यानंतर त्रावणकोर आणि त्यानंतर इंदोर. आता मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र. आता द स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र आहे हे मी तुम्हाला सहज उत्तर सांगितलं आणि तुम्ही हा प्रश्न बघितला तर त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा हा एक्झाम मध्ये होणार नाही. आता मित्रांनो, मी तुम्हाला SBI हा घटकच मुळापासून क्लिअर करतो, जेणेकरून SBI या घटकावर आयोगाने कशाही प्रकारचा प्रश्न विचारला तर तो तुम्हाला सहज सुटेल. आता व्यवस्थित लक्ष द्या. बघा मित्रांनो, आपण बघतोय स्टेट बँक ऑफ इंडिया. आता तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर तर मिळेलच, शिवाय इतक्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मिळतील की जे तुम्हाला आगामी एक्झामसाठी नक्कीच फायदेशीर ठरतील. आता बघा मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया, बरोबर. आता ही स्टेट बँक ऑफ इंडिया
समजून घेताना किंवा हिच्याबद्दलची सगळी माहिती बघत असताना आपल्याला थोडंसं ब्रिटिशकालीन बँक व्यवस्थेचा विचार करावा लागतो. म्हणजे ब्रिटिश काळामध्ये भारतामध्ये जी बँक व्यवस्था होती त्या बँकेशी कुठेतरी कनेक्ट ही SBI आहे. ती कशा प्रकारे तर व्यवस्थितरित्या लक्ष द्या. आपण बघतो SBI या प्रश्नाचं उत्तर मिळेल. याशिवाय असंख्य गोष्टी तुम्हाला नवीन कळतील. स्टेट बँक ऑफ इंडिया. आता बघा मित्रांनो, भारताचं प्रशासन व्यवस्थितरित्या बघण्यासाठी किंवा भारतावर ज्यावेळेस इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेस भारताचं प्रशासन व्यवस्थित बघण्यासाठी भारताचं वेगवेगळ्या प्रांतामध्ये इंग्रजांनी विभाजन केलं होतं. आणि या सगळ्या प्रांतापैकी म्हणजे खूप सारे प्रांत होते, या सगळ्या प्रांतापैकी 3 प्रांत इंग्रजांसाठी खूप महत्वाचे होते. एक होता बंगाल प्रांत, दुसरा होता मद्रास प्रांत आणि तिसरा होता बॉम्बे प्रांत. आणि मित्रांनो, या 3 प्रांतासाठी 3 प्रांतीय बँका या इंग्रजांनी स्थापन केल्या होत्या. कोणत्या कोणत्या प्रांतासाठी? बंगाल प्रांतासाठी बँक ऑफ कलकत्ता, बँक ऑफ कलकत्ता. त्यानंतर दुसरा बॉम्बे प्रांतासाठी बँक ऑफ बॉम्बे आणि त्याच्यानंतर मद्रास प्रांतासाठी बँक ऑफ मद्रास. बघा मित्रांनो, इंग्रज वेगवेगळ्या प्रांताच्या माध्यमातून भारतामध्ये प्रशासन करत होते आणि या सगळ्या प्रांतापैकी 3 प्रांत इंग्रजांसाठी खूप महत्वाचे होते. एक बंगाल प्रांत, बॉम्बे प्रांत आणि मद्रास प्रांत. आणि या 3 प्रांतासाठी 3 प्रांतीय बँका, कोणत्या बँका? प्रांतीय बँका इंग्रजांनी स्थापन केल्या. या प्रांतीय बँकांना इलाखा बँका असंही म्हणतात. काय म्हणतात सांगा? या प्रांतीय बँकांना इलाखा बँक असंही म्हणतात. या 3 इलाक्यासाठी किंवा 3 प्रांतासाठी 3 महत्वाच्या बँका इंग्रजांनी स्थापन केल्या. बँक ऑफ कलकत्ता, बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास. आता मित्रांनो, ही बँक ऑफ कलकत्ता स्थापन केली 1806 ला, बँक ऑफ बॉम्बे स्थापन केली 1840 ला आणि बँक ऑफ मद्रास स्थापन केली 1843 ला. आलं लक्षात? आणि मित्रांनो, पुढे चालून 1921 ला, व्यवस्थित लक्ष द्या, पुढे चालून 1921 ला या 3ही बँकांचं एकत्रीकरण करण्यात आलं आणि एक इम्पेरियल बँक स्थापन करण्यात आली. कोणती बँक स्थापन करण्यात आली? इम्पेरियल बँक स्थापन करण्यात आली. अशा प्रकारे या 3 बँकांचं एकत्रीकरण करून 1921 ला इम्पेरियल बँक स्थापन करण्यात आली. इथपर्यंत या गोष्टी लक्षात आल्या. आपण शिकतोय काय मित्रांनो? आपण शिकतोय SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया, हिच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित बघणार आहेत. आता ही एक महत्वाची गोष्ट. आता या 3 बँका इंग्रज काळामध्ये किंवा ब्रिटिश काळामध्ये भारतामध्ये कार्यरत होत्या. याशिवाय बघा मित्रांनो, हे जसे वेगवेगळे प्रांत होते तसे या प्रांताच्या अंतर्गत वेगवेगळे संस्थान भारतामध्ये कार्यरत होते. आणि मित्रांनो, हे छोट्या छोट्या संस्थान अनेक होते भारतामध्ये, पण या संस्थानांसाठी महत्वाच्या 8 बँका या संस्थानिक बँका म्हणून स्थापन झाल्या होत्या. किती बँका? 8 बँका या संस्थानिक वेगवेगळ्या संस्थानासाठी या 8 बँका कार्यरत होत्या. म्हणजे 8 संस्थानिक बँका या इंग्रज काळात किंवा ब्रिटिश काळात भारतामध्ये कार्यरत होत्या. किती? 8 संस्थानिक बँका. म्हणजे वेगवेगळे संस्थान होत्या, त्याच्यापैकी महत्वाच्या 8 संस्थानामध्ये 8 संस्थानिक बँका भारतामध्ये कार्यरत होत्या. आणि अशा प्रकारे ही ब्रिटिश कालीन बँक व्यवस्था होती. म्हणजे काय तर 3 प्रांतासाठी 3 इलाक्यासाठी 3 बँका स्थापन. पुढे 1921 ला या तिघांचं एकत्रीकरण करून इम्पेरियल बँक स्थापन आणि 8 संस्थानासाठी 8 संस्थानिक बँका वेगळ्या कार्यरत होत्या. आणि अशा प्रकारे ही ब्रिटिश कालीन भारतातली बँक व्यवस्था होती. आलं लक्षात? ह्या महत्वाच्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलं. आता तुम्ही म्हणताल सर, तुम्ही आम्हाला शिकवताय स्टेट बँक ऑफ इंडिया, पण ह्या बाकीच्या गोष्टीचा काय संबंध? तो तुम्हाला लगेच कळेल, त्याबद्दल निश्चिंत राहा. आता मित्रांनो बघा, ही झाली ब्रिटिशकालीन बँक व्यवस्था. 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. आता 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं, भारत सोडून इंग्रज निघून गेले. आता भारतामध्ये एक चांगल्या प्रकारची बँक व्यवस्था असावी, तळागाळापर्यंत ग्रामीण भागात पैशाचा पुरवठा व्हावा असं नक्कीच भारताला वाटलं असेल. आणि मित्रांनो, पुढे 1951 ला, कधी? लक्ष द्या इकडे व्यवस्थित, कधी मित्रांनो? 1951 ला अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा समिती भारत सरकारकडून नेमण्यात आली. कोणती समिती? अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा समिती. अखिल भारतीय म्हणजे पूर्ण भारतामध्ये ग्रामीण भागापर्यंत किंवा ग्रामीण भागामध्ये पैशाचा पुरवठा झाला पाहिजे याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती 1951 ला भारत सरकारकडून नेमण्यात आली. आणि मित्रांनो, त्या समितीचे अध्यक्ष होते A.D. गोरावाला. कोण होते त्या समितीचे अध्यक्ष? A.D. गोरावाला. आणि मित्रांनो, या A.D. गोरावाला समितीची 1991 ला म्हणजे अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा समिती जिचे अध्यक्ष होते A.D. गोरावाला, तर या A.D. गोरावाला समितीनं आपला अहवाल दिला 1954 मध्ये. कधी दिला आपला अहवाल? 1954 मध्ये. आणि मित्रांनो, या अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा म्हणजे भारतामध्ये ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पतपुरवठा होण्यासाठी या समितीनं काही शिफारशी केल्या.
आणि या समितीनं पहिलीच महत्वाची शिफारस केली की 1921 ला जी इम्पेरियल बँक स्थापन झालेली आहे या 3 बँकांचं एकत्रीकरण करून तर या इम्पेरियल बँकेचं रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI मध्ये करावे असं कोणी सांगितलं? या AD गोरावाला समितीनं. आणि मित्रांनो पुढे 8 मे 1955 ला कधी 8 मे 1955 ला SBI कायदा संमत करण्यात आला आणि 1 जुलै 1955 ला SBI ची स्थापना करण्यात आली. चला सांगा SBI ची स्थापना कधी झाली मग मित्रांनो? 1 जुलै 1955. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार SBI ची स्थापना झाली? AD गोरावाला समितीची शिफारशीनुसार. कोणत्या बँकेचं रूपांतर SBI मध्ये करण्यात आलं? इम्पेरियल बँक ही SBI इम्पेरियल बँकेचं रूपांतरच कशात करण्यात आलं? SBI मध्ये करण्यात आलं. आणि अशा प्रकारे मित्रांनो या स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 जुलै 1955 AD गोरावाला समितीच्या शिफारशीनुसार झाली. आता मित्रांनो या इम्पेरियल बँकेचं रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये केलं म्हणजे लगेच भारतातली बँक व्यवस्था ही तळागाळापर्यंत पोहोचेल किंवा ग्रामीण भागात पतपुरवठा व्यवस्थित होईल असं एकदमच शक्य होणार नाही. म्हणून या AD गोरावाला समितीने अजून एक महत्वाची शिफारस केली होती की या ज्या 8 संस्थानिकांच्या बँका आहे ना तर या 8 संस्थानिकांच्या बँका या SBI मध्ये विलीन करून टाका. काय शिफारस केली ती? या 8 संस्थानिकांच्या बँका ज्यावेळेस कार्यरत होत्या त्या तशाच पुढे कार्यरत राहिल्या स्वातंत्र्यानंतरही. मग या AD गोरावाला समितीने अजून एक शिफारस केली होती की 8 संस्थानिकांच्या बँका या SBI मध्ये विलीन करा जेणेकरून भारतामध्ये ग्रामीण भागापर्यंत पैसा किंवा पतपुरवठा होण्यास मदत होईल, तळागाळापर्यंत बँक व्यवस्था पोहोचण्यास मदत होईल. अशा प्रकारची शिफारस ही AD गोरावाला समितीने केली. पण मित्रांनो या 8 संस्थानिकांच्या ज्या बँका होत्या या बँकांनी या गोष्टीला विरोध दर्शवला. म्हणजे यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला SBI मध्ये विलीन व्हायचं नाही. आता प्रश्न निर्माण झाला, इम्पेरियल बँकेचं रूपांतर तर SBI मध्ये केलं, संस्थानिकांच्या बँकांना इकडे विलीन करायचं होतं पण यांनी विरोध केला, हे म्हटलं आम्हाला SBI मध्ये विलीन व्हायचं नाही. मग भारत सरकारने काय केलं बघा मित्रांनो, भारत सरकारने 1959 मध्ये काय बघा व्यवस्थित लक्षात घ्या, 1959 मध्ये SBI च्या उपसंस्था किंवा SBI च्या संलग्न बँकेचा कायदा केला. मग SBI उपसंस्था किंवा SBI च्या संलग्न बँकेचा कायदा केला आणि 1960 मध्ये बघा 1960 मध्ये या 8ही संस्थानिकांच्या बँकांना SBI च्या संलग्न संस्था किंवा SBI च्या उपसंस्था किंवा SBI च्या संलग्न बँका म्हणून घोषित करण्यात आलं. कधी? 1960 ला. आणि अशा प्रकारे मित्रांनो SBI व तिचा समूह तयार झाला. काय तयार झाला? SBI व तिचा समूह तयार झाला. आणि अशा प्रकारे तुम्हाला जर SBI व तिचा समूह म्हणजे काय असं जर कोणी विचारलं तर लक्षात घ्यायचं इम्पेरियल बँकेचं रूपांतर SBI मध्ये झाली ती SBI आणि त्याच्यानंतर या उपसंस्था संस्थानिकांच्या ज्या बँका होत्या तर SBI च्या उपसंस्था 1960 मध्ये सरकारने घोषित केल्या होत्या. आणि अशा प्रकारे SBI आणि 8 संस्थानिकांच्या बँका म्हणजे तिच्या संलग्न बँका तोच म्हणजे तिचा समूह आणि यालाच SBI व समूह असं म्हणतात. आता मित्रांनो आपला प्रश्न काय समजून घ्या. आपला प्रश्न असा आहे मित्रांनो की 13 ऑगस्ट 2008 रोजी खालीलपैकी कोणती बँक SBI मध्ये विलीन करण्यात आली. आता मी तुम्हाला सांगितलं की SBI व तिचा समूह SBI व समूह कसा तयार झाला. इम्पेरियल बँकेचं रूपांतर SBI मध्ये केलं. 8 संस्थानिकांच्या बँका या SBI च्या उपसंस्था किंवा संलग्न बँका म्हणून घोषित केल्या कारण या बँकांनी SBI मध्ये यायला विरोध दर्शवला होता SBI मध्ये विलीन होण्यासाठी. मग मित्रांनो हा झाला SBI व तिचा समूह तयार झाला. आणि मित्रांनो हा जो 8 बँकाचा समूह होता पुढे हळूहळू सगळ्या प्रकारे SBI मध्ये विलीन करण्यात आला. म्हणजे तेव्हा जरी विलीन नसला झाला तरी नंतर या सगळ्या बँका SBI मध्ये विलीन करण्यात आल्या आणि सध्या ही एकही बँक कार्यरत नाही कारण हा सगळा समूह कशात विलीन झालेला आहे? स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये. आणि मित्रांनो त्यातलीच एक बँक आहे कोणती? स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र जी 13 ऑगस्ट 2008 रोजी SBI मध्ये विलीन झाली. कळतंय मी काय बोलतोय? मग अशा प्रकारे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 1 नंबर द स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र. मग तुम्ही म्हणता सर एक बँक SBI मध्ये विलीन झाली आणि तुम्ही तर आम्हाला असं सांगितलं की आता एकही ही बँक शिल्लक नाही सगळ्या SBI मध्ये विलीन झाल्या, मग बाकी पण कधी कधी झाल्या ते पण आम्हाला सांगा. तर लक्ष द्या बघा मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगितलं संस्थानिकांच्या किती बँका होत्या रे मित्रांनो? 8 बँका होत्या. किती बँका होत्या? 8 बँका. ह्या संस्थानिकांच्या 8 बँका कोणती? बँक ऑफ सौराष्ट्र, बँक ऑफ इंदोर, बँक ऑफ हैदराबाद, बँक ऑफ पटियाला, बँक ऑफ त्रावणकोर, बँक ऑफ म्हैसूर, बँक ऑफ बिकानेर आणि बँक ऑफ जयपूर. ह्या किती बँका आहेत संस्थानिकांच्या? 8. या सगळ्या बँकांना विलीन करण्याचा
शिफारस कोणी केली होती? एटी गोरावाला समितीनं. पण या बँका काय म्हटल्या, आम्हाला एसबीआय मध्ये विलीन व्हायचं नाही. म्हणून सरकारने काय केलं, यांना विलीन न करता या एसबीआयच्या उपसंस्था किंवा संलग्न संस्था म्हणून घोषित केल्या. कोणत्या कायद्यानं? 1959च्या कायद्यानं. कधी? 1960 ला. कळतंय? आता बघा मित्रांनो, कशा कशा प्रकारे एसबीआय मध्ये विलीन झाले. आता सगळ्यात अगोदर व्यवस्थित लक्षात घ्या, किती येत्या? 8. आता झालं काय बघा मित्रांनो, 1963 ला. लक्ष द्या इकडे व्यवस्थित हा. 1963 ला. कधी? 1963 ला. ही बँक ऑफ बिकानेर आहे आणि दुसरी कोणती आहे? बँक ऑफ जयपूर. बरोबर. तर या दोघांचं एकमेकांमध्ये विलीनीकरण करण्यात आलं आणि एकच बँक बनवण्यात आली, बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर. लक्ष द्या व्यवस्थित, बिकानेर अँड जयपूर. म्हणजे अशा प्रकारे या 8 संस्थानिकांच्या किंवा 8 संलग्न बँका होत्या. आता दोघांची मिळून एक तयार करण्यात आली. म्हणजे आता राहिल्या किती असतील मित्रांनो? फक्त 7. किती राहिले असतील? 7. म्हणजे कोणती? सौराष्ट्र, इंदोर, हैदराबाद, पटियाला, त्रावणकोर, म्हैसूर आणि बिकानेर आणि जयपूर. कारण या दोघांचं एकत्रीकरण कधी करण्यात आलं? 1963 ला. आता पुढे मित्रांनो, 13 ऑगस्ट 2008. कधी? 13 ऑगस्ट 2008 या बँक ऑफ सौराष्ट्राचं विलीनीकरण एसबीआय मध्ये करण्यात आलं. कधी? 13 ऑगस्ट 2008. आणि हाच प्रश्न मी विचारला तुम्हाला की 13 ऑगस्ट 2008 रोजी खालीलपैकी कोणत्या बँकेचं विलीनीकरण एसबीआय मध्ये करण्यात आलं? आणि त्याचं उत्तर आहे बँक ऑफ सौराष्ट्र. पुढे मित्रांनो, 26 ऑगस्ट 2010. व्यवस्थित लक्षात घ्या, हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. 26 ऑगस्ट 2010 खालीलपैकी कोणती बँक एसबीआय मध्ये विलीन करण्यात आली? तर 26 ऑगस्ट 2010 रोजी बँक ऑफ इंदोर. कोणती? बँक ऑफ इंदोर. ही जी संलग्न बँक होती तर ही एसबीआय मध्ये विलीन करण्यात आली. कधी मित्रांनो? 26 ऑगस्ट 2010. आणि 13 ऑगस्ट 2008 ला कोणती? बँक ऑफ सौराष्ट्र. आता किती राहिल्या सांगा बरं एसबीआयच्या संलग्न बँका? ही गेली. या दोघांची एक झाली. मग राहिल्या किती? 1, 2, 3, 4 आणि ह्या दोघांची एक म्हणजे 5. अशा प्रकारे किती बँका राहिल्या? फक्त आता 5. आणि पुढे मित्रांनो, 1 एप्रिल 2017. कधी? 1 एप्रिल 2017 या राहिलेल्या 5ही बँका एसबीआय मध्ये विलीन करण्यात आल्या. कधी? 1 एप्रिल 2017 या राहिलेल्या सगळ्या 5ही बँका या एसबीआय मध्ये विलीन करण्यात आल्या. म्हणजे सध्या आताच्या घडीला एसबीआयची एकही संलग्न बँक किंवा उपसंस्था नाही. कारण या सगळ्या संलग्न बँका किंवा सगळ्या उपसंस्था या एसबीआय मध्ये 1 एप्रिल 2017 पर्यंत विलीन करण्यात आलेल्या आहे. मग आता तुम्हाला प्रश्न काय आलता? मी प्रश्न विचारला, बँक ऑफ सौराष्ट्र खालीलपैकी कधी किंवा 13 ऑगस्ट 2008 ला कोणती बँक एसबीआय मध्ये विलीन करण्यात आली? तुम्ही लगेच सांगितलं बँक ऑफ सौराष्ट्र. आता पुढचा प्रश्न, हा प्रश्न येऊन गेलेला आहे की 26 ऑगस्ट 2010 ला कोणती बँक एसबीआय मध्ये विलीन करण्यात आली? तर बँक ऑफ इंदोर. कोणती? बँक ऑफ इंदोर. त्याच्यानंतर बँक ऑफ बिकानेर आणि दुसरी बँक ऑफ जयपूर या दोघांचं एकत्रीकरण कधी करण्यात आलं? बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर असं 1963 ला. आणि 1 एप्रिल 2017 ला या राहिलेल्या सगळ्या बँका एसबीआय मध्ये विलीन करण्यात आल्या. मग तुम्हाला आता हे माहिती पाहिजे 1 एप्रिल 2017 ला कोणत्या कोणत्या बँका या एसबीआय मध्ये विलीन करण्यात आल्या? तर त्यामध्ये एक आहे हैदराबाद, दुसरी आहे पटियाला, तिसरी आहे त्रावणकोर, चौथी आहे म्हैसूर आणि पाचवी आहे बिकानेर आणि जयपूर. म्हणजे दोघांची एक. आलं लक्षात? अशा प्रकारे या 5 बँका एसबीआय मध्ये विलीन करण्यात आल्या. प्रश्न सुटला. प्रश्न काय होता मित्रांनो? 13 ऑगस्ट 2008 रोजी कोणती बँक एसबीआय मध्ये विलीन करण्यात आली? आता मी तुम्हाला एसबीआय बद्दल जवळपास सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या, एसबीआय या बँकेचं मुख्यालय आहे मित्रांनो मुंबईला. कुठे मुख्यालय एसबीआयचं? मुंबईला. आणि याचं एक स्लोगन आहे, द बँकर टू एव्हरी इंडियन. म्हणजे जवळपास प्रत्येक भारतीयांसाठी बँक, अशा प्रकारचं इथं स्लोगन आहे. कुणाचं? स्टेट बँक ऑफ इंडियाचं. मुख्यालय कुठे? मुंबईला. स्थापना कधी झाली? 1 जुलै 1955. कायदा कधीचा आहे? 8 मे 1955. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार स्थापना? एडी गोरावाला समितीच्या शिफारशीनुसार स्थापना. कोणत्या बँकेचं रूपांतर एसबीआय मध्ये करण्यात आलं? इम्पेरियल बँकेचं. इम्पेरियल बँक कोणत्या 3 बँकांची मिळून बनलेली आहे? बँक ऑफ कलकत्ता, बँक ऑफ मद्रास, बँक ऑफ बॉम्बे. बँक ऑफ कलकत्ताची स्थापना 1806, बँक ऑफ बॉम्बेची स्थापना 1840, बँक ऑफ मद्रासची स्थापना 1843, इम्पेरियल बँकेची स्थापना 1921. क्लिअर? 8 संस्थानिकांच्या बँका. 13 ऑगस्ट 2008 ला कोणती एसबीआय मध्ये गेली? सौराष्ट्र. 26 ऑगस्ट 2010 ला कोणती एसबीआय मध्ये गेली? इंदोर. राहिलेल्या 5 कधी गेल्या? 1 एप्रिल 2017. एसबीआयचं मुख्यालय कुठे? मुंबई. क्लिअर? सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित तुमच्या लक्षात आल्या असतील अशी मी अपेक्षा करतो. प्रश्न जर मी शिकवलं त्याच्यावर आला तर तो जाणं शक्य नाही. आलं लक्षात? तर बघा मित्रांनो, मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला पहिला प्रश्न अगदी व्यवस्थितरित्या कळाला असेल.
त्याबद्दल अनेक महत्त्वाचे मुद्दे तुमचे क्लिअर झाले असेल. इव्हन SBI हा पॉइंटच तुमचा परमनंट क्लिअर झाला असेल. याच्यानंतर कधी कुठे कसाही प्रश्न SBI वर आला तर तो तुमचा जाणार नाही. आता मित्रांनो दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे काय तर बघा, व्यवस्थित लक्ष द्या. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे 19 जुलै 1969. लक्ष द्या व्यवस्थित. 19 जुलै 1969 ला ज्या 14 व्यापारी बँकांकडील ठेवीचे मूल्य, प्रश्न समजून घ्या. मी इतक्या गोष्टी डिटेल सांगणार आहे ना की हा प्रश्न तर तुम्हाला समजेल सुटेल, पण त्याशिवाय अनेक मुद्दे तुम्हाला कळतील. आता बघा मित्रांनो 19 जुलै 1969 ला ज्या 14 व्यापारी बँकांकडील ठेवीचे मूल्य डॅश डॅश किंवा त्यापेक्षा जास्त होते त्यांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. आता बघा मित्रांनो इथं महत्वाचं आहे बँकांचे राष्ट्रीयकरण. म्हणजे 19 जुलै 1969 ला 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. किती बँकाचे? 14 बँकाचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. तर त्यांच्याकडील ठेवीचे मूल्य किती होते किंवा त्यापेक्षा जास्त होते असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणजे किती रुपयापेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या बँकांचं राष्ट्रीयकरण हे 19 जुलै 1969 ला करण्यात आलं, अशा प्रकारचा प्रश्न आहे. पहिलं ऑप्शन आहे 100 कोटी, दुसरं ऑप्शन आहे 75 कोटी, तिसरं ऑप्शन आहे 50 कोटी आणि चौथं ऑप्शन आहे काय 125 कोटी. आता मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण राष्ट्रीयकरण म्हणजे काय ही संकल्पना समजून घेऊया. तर बघा मित्रांनो बँकांचे राष्ट्रीयकरण म्हणजे काय. बघा मित्रांनो बँकांचे राष्ट्रीयकरण म्हणजे ज्या खाजगी मालकीच्या बँक आहे, व्यवस्थित लक्षात द्या मित्रांनो, ज्या खाजगी मालकीच्या बँका आहे या खाजगी मालकीच्या बँका सरकारच्या मालकीच्या करणे किंवा सरकारकडे हस्तांतरित करणे म्हणजेच बँकांचे राष्ट्रीयकरण करणे होय. व्यवस्थित लक्ष द्या. खाजगी मालकीच्या बँका या सरकारच्या मालकीच्या करणे किंवा खाजगी मालकीच्या बँकांचं हस्तांतरण हे सरकारच्या मालकीकडे करणे म्हणजे बँकांचे राष्ट्रीयकरण होय. आणि मित्रांनो अशा प्रकारचे खाजगी मालकाच्या बँकांचं सरकारी मालकीकडे हस्तांतरण किंवा खाजगी बँकांचं खाजगी मालकी असलेल्या बँकांचं सरकारी मालकी अशा प्रकारचे राष्ट्रीयकरण केलं जातं. तर हे राष्ट्रीयकरण भारतात आतापर्यंत 2दा करण्यात आलेलं आहे. कधी करण्यात आलेलं आहे? 2दा. आणि मित्रांनो हे राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे. पहिल्यांदा करण्यात आलं कधी करण्यात आलं? 19 जुलै 1969. चला सांगा पहिल्यांदा राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलं भारतामध्ये? 19 जुलै 1969. आणि दुसऱ्यांदा राष्ट्रीयकरण करण्यात आलं 15 एप्रिल 1980. आता बघा मित्रांनो तुमचे इतके प्रश्न इथं कव्हर होणार आहे, फक्त व्यवस्थित लक्ष द्या. चला सांगा राष्ट्रीयकरण म्हणजे काय? खाजगी मालकीची बँक सरकारच्या मालकीची करणे. अशा प्रकारचं राष्ट्रीयकरण भारतात कितीदा करण्यात आलेलं आहे? 2दा. पहिल्यांदा कधी सांगा? 19 जुलै 1969. दुसऱ्यांदा कधी? 15 एप्रिल 1980. आता मित्रांनो 19 जुलै 1969 ला 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. किती बँकांचं? 14 बँकांचं. आणि 15 एप्रिल 1980 ला 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. किती बँकांचं? 6. म्हणजे 19 जुलै 1969 ला या ज्या 14 बँक आहे तर या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. म्हणजे या 14 खाजगी मालकीच्या बँका सरकारच्या मालकीच्या करण्यात आल्या. आणि मित्रांनो ह्या 14 बँका अशा होत्या ज्यांच्या ठेवी 19 जुलै 1969 ला 50 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त होत्या. किती बँकांच्या? या बँकांच्या ठेवी किती होत्या? 50 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त होत्या. अशा 14 बँकांचं राष्ट्रीयकरण 19 जुलै 1969 ला करण्यात आलं. आणि मित्रांनो 15 एप्रिल 1980 ला जे राष्ट्रीयकरण करण्यात आलं 6 बँकांचं, त्या बँकांच्या ठेवी या 200 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त होत्या. म्हणजे 200 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असणाऱ्या 6 खाजगी बँकांचं राष्ट्रीयकरण हे 15 एप्रिल 1980 ला करण्यात आलं. आता मित्रांनो तुम्हाला प्रश्न आहे 19 जुलै 1969 ला ज्या 14 व्यापारी बँकांकडील ठेवीचे मूल्य 50 कोटी, किती? 50 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त होते त्यांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. कारण 19 जुलै 1969 ला ज्या 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं त्यांच्याकडल्या ठेवी किती होत्या? 50 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त. म्हणून याचं उत्तर आहे 3 नंबर 50 कोटी. आणि तुम्हाला जर इथं दिलं असतं 15 एप्रिल 1980 तर किती? 200 कोटी. पण किती बँका? 6 बँका. आता मित्रांनो अजून तुम्हाला या प्रश्नामध्ये काय अपेक्षित आहे? आयोगाला आपल्याकडून अजून काय अपेक्षित आहे? तर आयोगाला अपेक्षित आहे मित्रांनो या 14 बँका तुम्हाला माहिती असणं. आयोगाला अपेक्षित आहे या 6 बँका तुम्हाला माहिती असणं. म्हणजे कोणत्या कोणत्या 14 बँकाचं राष्ट्रीयकरण 19 जुलै 1969 ला आणि कोणत्या कोणत्या बँकेचं राष्ट्रीयकरण 15 एप्रिल 1980 ला करण्यात आलेलं आहे. या बँका तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. आतापर्यंत आयोगाने तसे प्रश्न विचारलेले आहे कारण आता काठिण्य पातळी वाढलेली आहे. मग मित्रांनो या 14 बँका कोणत्या होत्या हे आपण आता व्यवस्थित बघू. आणि पुढचा जो 3 नंबरचा जो प्रश्न आहे आपला तर तो 3 नंबरचा प्रश्न याच्याशी रिलेटेडच आहे.
त्यावेळेस मी या 6 बँकाही तुम्हाला क्लिअर करेल, पण आता या 14 बँका कोणत्या कोणत्या होत्या ते व्यवस्थितरित्या लक्षात घ्या. आता बघा मित्रांनो, ह्या 19 जुलै 1969 ला राष्ट्रीयकरण झालेल्या 14 बँका आहे. कोणत्या कोणत्या आहे सांगा बरं मित्रांनो, कोणत्या कोणत्या आहे? एक आहे अलाहाबाद बँक, व्यवस्थित सांगतो, अलाहाबाद बँक. दुसरा आहे पंजाब नॅशनल बँक. तिसरा आहे कॅनरा बँक. चौथा आहे बँक ऑफ इंडिया. पाचवा आहे इंडियन बँक. सहावा आहे बँक ऑफ बडोदा. 7 आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया. 8 आहे युनियन बँक. 9 आहे सिंडिकेट बँक. 10 आहे बँक ऑफ महाराष्ट्र. 11 आहे इंडियन ओव्हरसीज बँक. 12 आहे देना बँक. 13 आहे युको बँक आणि 14 आहे युनायटेड बँक ऑफ इंडिया. अशा या 14 बँका आहे ज्यांच्या ठेवी 50 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त होत्या, ज्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे 19 जुलै 1969 ला. आलं लक्षात? अशा प्रकारे मित्रांनो या 14 बँका लक्षात ठेवायच्या. या जर तुमच्या लक्षात राहत नसेल तरी काळजी करू नका. ज्या 6 बँका आहेत ना 1980 ला राष्ट्रीयकरण झालेल्या, त्या कशा लक्षात ठेवायच्या मी तुम्हाला अतिशय सुंदर ट्रिक्स पुढच्या प्रश्नामध्ये देणार आहे. मग त्या जरी 6 बँका तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवल्या तरी पण तुम्हाला हे याच्यावर आलेला प्रश्न सोडायला खूप जास्त मदत होईल. आलं लक्षात? मी अशी अपेक्षा करतो की ह्या गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील. आता तिसरा प्रश्न काय आहे बघा मित्रांनो, आपला तिसरा प्रश्न याच्याशी जो दुसऱ्या नंबरचा प्रश्न आपण बघितला त्याच्यासारखाच हा तिसरा प्रश्न आहे, त्याच्याशी रिलेटेडच हा तिसरा प्रश्न आहे जो की आपल्याला समजण्यास खूप सोपा जाईल. आता तर बघा मित्रांनो, एप्रिल 1980 कधी 15 एप्रिल 1980 मध्ये पुढील पैकी कोणत्या बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? बघा प्रश्न कसा आहे. 15 एप्रिल 1980 मध्ये किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं? 6. हा प्रश्न नाहीये. 15 एप्रिल 1980 मध्ये किती रुपयापेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं? 200 कोटी. हाही प्रश्न नाहीये. कोणत्या 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं तो प्रश्न आहे. आणि मित्रांनो, यामध्ये पहिलं ऑप्शन आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, हे नाही. त्यानंतर इंडियन बँक आणि अलाहाबाद बँक, हे पण नाही. त्यानंतर कॉर्पोरेशन बँक आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, तर हे याचं उत्तर आहे मित्रांनो. देना बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया, हे नाही. हे सगळं 1969 ला झालं होतं, बरोबर. मग या 15 एप्रिल 1980 मध्ये ज्या बँकांचं 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं त्याच्यातल्या ह्या 2 बँका इथं दिलेल्या आहे, कॉर्पोरेशन बँक आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स. मग तुम्ही म्हणता सर हे 6 बँका लक्षात कशा ठेवायच्या? तर बघा मित्रांनो, मी इथं तुम्हाला 6 बँका दिलेल्या आहे. ह्या कशा लक्षात ठेवायच्या हे पण याची छोटीशी ट्रिक्स मी सांगण्याचा प्रयत्न करतो. ह्या 1980 ला म्हणजे 15 एप्रिल 1980 ला राष्ट्रीयकरण झालेल्या 6 बँका आहेत. त्यामध्ये पहिली बँक आहे आंध्रा बँक. दुसरी बँक आहे कॉर्पोरेशन बँक. तिसरी बँक आहे पंजाब अँड सिंध बँक. चौथी बँक आहे विजया बँक. पाचवी बँक आहे न्यू बँक ऑफ इंडिया आणि 6वी बँक आहे ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स. आणि मित्रांनो, याची ती अशी ट्रिक्स लक्षात ठेवायची, ACPVNO 2-3 वेळेस म्हणा. चला, 1980 ला राष्ट्रीयकरण झालेल्या 6 बँका कोणत्या? एसीपी तर कळतं आपल्याला, आलं लक्षात? ACPVNO. ए म्हणजे आंध्रा बँक, सी म्हणजे कॉर्पोरेशन बँक, पी म्हणजे पंजाब आणि सिंध बँक, व्ही म्हणजे विजया बँक, एन म्हणजे न्यू बँक ऑफ इंडिया आणि ओ म्हणजे ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स. चला सांगा मग 6 बँका कोणत्या? ACPVNO, आंध्रा बँक, कॉर्पोरेशन बँक, पंजाब आणि सिंध बँक, विजया बँक, न्यू बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स. या 6 बँका तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्या 14 जरी लक्षात नाही राहिल्या तरी काळजी करू नका, ह्या लक्षात ठेवा. तुम्हाला ऑप्शन एलिमिनेट करायला खूप मदत होईल आणि तुमचा प्रश्न सहज सुटेल. क्लिअर? आता मी अशी अपेक्षा करतो मित्रांनो, दुसऱ्या आणि तिसऱ्या या 2 प्रश्नामध्ये तुमच्या 1969चं राष्ट्रीयकरण पण क्लिअर झालं असेल आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये 1980चं राष्ट्रीयकरण पण व्यवस्थितरित्या क्लिअर झालं असेल. पहिल्या प्रश्नामध्ये SBI तर अति परफेक्ट क्लिअर झाला असेल, ज्याच्यावर प्रश्न आता कधीच जाणार नाही तुमचा. आलं लक्षात मित्रांनो? आता मी अशी अपेक्षा करतो हे 3ही जे आहे तर ते तुम्हाला व्यवस्थितरित्या प्रश्न कळाले असतील. आता चौथा प्रश्न आपला आहे मित्रांनो, तो म्हणजे काय? रेपो दर म्हणजे काय? असा प्रश्न साध्या सोप्या सरळ भाषेत जर विचारलं, रेपो दर म्हणजे ज्या दराने डॅश डॅश डॅश. मग रेपो दर म्हणजे ज्या दराने व्यापारी बँक लोकांना कर्ज देते? नाही. सरकारची कर्ज ज्या दराने सरकारची कर्ज घेण्यावर हा दर आकारला जातो? हे पण नाही. त्यानंतर RBI व्यापारी बँकांना कर्ज देते? हे बरोबर आहे. आणि व्यापारी बँका त्यांच्याकडे असणाऱ्या बचत ठेवीवर हा दर आकारतात, तर हे पण चूक आहे. तर मित्रांनो, रेपो दर म्हणजे काय? तर RBI व्यापारी बँकाला ज्या दराने कर्ज देते तो दर म्हणजे रेपो दर. आता इथं 2 महत्वाच्या कॉन्सेप्ट आपण क्लिअर करू मित्रांनो. एक आहे रेपो रेट किंवा रेपो दर, किंवा आपण याला रेपो रेट म्हणू शकतो, RR. आणि दुसरा एक महत्वाची कॉन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायची, रिव्हर्स रेपो रेट.
याला म्हणतो आपण RRR. चला सांगा, दोन महत्वाच्या कॉन्सेप्ट आपल्याला बघायच्या. आपल्याला इथं प्रश्नात विचारलेला आहे रेपो दर म्हणजे काय, आणि त्याचं उत्तर सांगताना मी तुम्हाला सांगितलं आरबीआय व्यापारी बँकांना ज्या दराने कर्ज देते तो दर म्हणजे रेपो दर. लक्षात. आता हा रेपो दर मी इथं सांगतो आणि त्यानंतर एक महत्वाचे अजून एक कॉन्सेप्ट तुमची क्लिअर करतो, रिव्हर्स रेपो दर किंवा रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय. आता मित्रांनो, रेपो दर म्हणजे काय, तर रेपो रेट किंवा रेपो दर म्हणजे काय, तर आरबीआय, लक्ष द्या वेगळं व्यवस्थित, आरबीआय ही ज्या वेळेस व्यापारी बँकांना गरज पडल्यावर, व्यवस्थित लक्ष द्या, आरबीआय ही व्यापारी बँकांना, कुणाला, आरबीआय ही व्यापारी बँकांना अल्प मुदतीसाठी, व्यवस्थित लक्ष द्या, अल्प मुदतीसाठी काय देत असते, कर्ज देत असते. काय देत असते, कर्ज देत असते. मग व्यापारी बँकांना अल्प मुदतीसाठी आरबीआय कडून जे कर्ज घ्यावं लागतं किंवा आरबीआय अल्प मुदतीसाठी व्यापारी बँकांना जे कर्ज देतं आणि या कर्जावर जो व्याजदर आकारतं, कारण कर्ज देत असेल तर फुकट तर नसेल, त्याच्यावर काही इंटरेस्ट रेट ऑफ इंटरेस्ट आकारत असेल ना, मग हा व्याजदर जो या कर्जावर आकारला जातो या व्याजदरालाच रेपो दर किंवा रेपो रेट असं म्हणतात. चला सांगा, रेपो रेट म्हणजे काय, मग चला बोला, पटापट बोला. रेपो दर म्हणजे काय, तर आरबीआय व्यापारी बँकांना ज्या दराने कर्ज देते तो दर म्हणजे रेपो दर किंवा रेपो रेट. आणि कसं, अल्प मुदतीसाठी. कसं, अल्प मुदतीसाठी. अल्प मुदत म्हणजे किती मित्रांनो, अल्प मुदत म्हणजे असू शकते 1 ते 56 दिवस. किती दिवस, 1 ते 56 दिवस. जर व्यापारी बँकांनी आरबीआय कडून एका दिवसासाठी कर्ज घेतलं, किती दिवसासाठी, एका दिवसासाठी, तर मित्रांनो या एका दिवसासाठी कर्ज घेतले त्याला एक महत्वाची कॉन्सेप्ट आहे, ती म्हणजे ओव्हरनाईट रेपो. काय, ओव्हरनाईट रेपो म्हणजे एका दिवसासाठी जर कर्ज घेतलं व्यापारी बँकांनी आरबीआय कडून, त्याच्यासाठी एक महत्वाची कॉन्सेप्ट सांगतो, ती म्हणजे ओव्हरनाईट रेपो. एका दिवसासाठी आरबीआय कडून व्यापारी बँकांनी ज्या दराने कर्ज घेतलं तो दर म्हणजे ओव्हरनाईट रेपो रेट. आणि मित्रांनो, जर 2 ते 56 दिवसासाठी, किती दिवसासाठी, 2 ते 56 दिवसासाठी म्हणजे एका दिवसापेक्षा जास्त कालावधीसाठी आणि 56 दिवसापेक्षा कमी कालावधीसाठी, या इतक्या अल्प कालावधीसाठी जर व्यापारी बँकेने आरबीआय कडून कर्ज घेतलं तर त्या कॉन्सेप्टला म्हणतात मुदत रेपो किंवा टर्म रेपो. काय म्हणतात, मुदत रेपो किंवा टर्म रेपो. अशा प्रकारची कॉन्सेप्ट आहे. काय, टर्म रेपो, टर्म रेपो, अशा प्रकारे ही कॉन्सेप्ट आहे. क्लिअर. आता तुम्हाला रेपो रेट म्हणजे काय हे सांगा मला अगोदर. चला सांगा, रेपो रेट म्हणजे काय, व्यापारी बँकेला आरबीआय ज्या दराने कर्ज देते तो दर म्हणजे रेपो रेट. क्लिअर इथपर्यंत. रेपो रेट हा 2 प्रकारचा असतो, एक ओव्हरनाईट रेपो, एक मुदत रेपो. लक्षात. कारण रेपो दरानुसार जे व्यवहार होतात ते अल्प कालावधीसाठीच होतात, तरी या रेपो दराचे 2 भाग पडतात. जर एका दिवसासाठी हा व्यवहार झालेला असेल तर त्याला म्हणतात ओव्हरनाईट रेपो रेट, आणि जर 2 ते 56 दिवसासाठी हा व्यवहार झाला असेल तर त्याला म्हणतात मुदत रेपो किंवा टर्म रेपो. क्लिअर. मग अशा प्रकारे ही एक कॉन्सेप्ट इथं लक्षात ठेवा. मग तुम्हाला रेपो रेट कळाला असेल, ओव्हरनाईट रेपो कळाला असेल आणि टर्म रेपो पण कळाला असेल. आता दुसरी एक महत्वाची कॉन्सेप्ट आहे मित्रांनो, ती म्हणजे रिव्हर्स रेपो रेट. आता रिव्हर्स रेपो रेट मध्ये काय होतं बघा मित्रांनो, तर आरबीआयला, कुणाला, आरबीआयला व्यापारी बँका, लक्ष द्या इकडे व्यवस्थित, आरबीआयला व्यापारी बँका ज्या दराने कर्ज देतात, बघा व्यवस्थित लक्षात घ्या, आरबीआयला व्यापारी बँका ज्या दराने कर्ज देतात आणि या दिलेल्या कर्जावर जो व्याजदर आकारतात या व्याजदरालाच रिव्हर्स रेपो रेट असं म्हणतात. रेपो रेट मध्ये कोण कोणाला कर्ज देतं, आरबीआय व्यापारी बँकांना देते, पण रिव्हर्स रेपो रेट मध्ये व्यापारी बँका आरबीआयना कर्ज देतात. मग अशा प्रकारे या व्यवहारावर जो व्याजदर आकारला जातो त्याला म्हणतात रिव्हर्स रेपो रेट. ह्या 2 कॉन्सेप्ट इथे लक्षात घ्या. आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, रेपो दर म्हणजे ज्या दराने आरबीआय व्यापारी बँकांना कर्ज देते. आता मी असं जर म्हटलं इथं रिव्हर्स रेपो म्हणजे काय, तर काय उत्तर येईल सांगा बरं प्रश्नाचं. रिव्हर्स रेपो रेट मध्ये उत्तर येईल मग काय, व्यापारी बँका आरबीआयना ज्या दराने कर्ज देते तो दर म्हणजे रिव्हर्स रेपो रेट. क्लिअर. मग अशा प्रकारे ह्या गोष्टी इथं व्यवस्थितरित्या लक्षात घ्या. आता मित्रांनो, तुम्ही मुख्य परीक्षेला पात्र होताय, बरोबर, म्हणजे पात्र झालेले आहात म्हणजे तुम्ही मुख्य परीक्षा देताय, त्या अनुषंगाने मी सगळ्या गोष्टी घेतोय, थोडंसं फास्ट पण घेतोय, सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्नही करतोय, पण असं पण काही काही गृहीत धरतोय तुम्हाला एकदम बेसिक गोष्टी माहिती असतील, कारण आपण मुख्य परीक्षा देतोय म्हणजे थोड्याशा बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असतील. कारण बॅच मध्ये मी ज्यावेळेस शिकवतो त्यावेळेस इतकं डिटेल आणि इतकं बेसिक पासून शिकवतो की तुम्हाला जर नवीन 5वीचा मुलगा जरी आणून बसवला, एखादा विद्यार्थी जरी आणून बसवला, त्याला पण अर्थशास्त्र इतकं सुंदर कळेल.
इतक्या व्यवस्थितरित्या मी बॅचमध्ये सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहे. एकच सांगतो, जर तुम्हाला अर्थशास्त्र या विषयाचा प्रॉब्लेम असेल तर ती जबाबदारी माझ्यावर सोडून द्या. बिंदासपणे तुम्ही एक आपली बॅच जी आहे, ॲपची लिंक पण मी दिलेली आहे, तिथे जा आणि बिंदास ॲप जॉईन करा. परत अर्थशास्त्र या विषयाचा कधीच तुम्हाला कोणताही प्रश्न जो आहे तो शिल्लक राहणार नाही आणि कुणाच्याही मार्गदर्शनाची परत गरज पडणार नाही, एवढं तर मी विश्वासाने सांगू शकतो. आलं लक्षात? आता बघा मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला कळाला. आता 5वा प्रश्न आहे मित्रांनो आपला. तो प्रश्न असा आहे, बँकेचा दर हे पतनियंत्रणाचे कोणते साधन आहे? समजून घ्या व्यवस्थित, मी सगळं सांगतोय. बँकेचा दर हे पतनियंत्रणाचं कोणतं साधन आहे? तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आरबीआय असते. कोण असते? आरबीआय. आता अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचं नियंत्रण करण्याचं काम हे आरबीआय कडे असतं. कुणाकडे असतं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे. ही देशाची एक मध्यवर्ती बँक असते, आपल्या देशाची मध्यवर्ती बँक आहे आणि देशामध्ये पैशाचं नियंत्रण करणे किंवा पत नियंत्रण करण्याचं काम हे आरबीआय करत असते. कोण करत असते? आरबीआय. आणि मित्रांनो, हे पत नियंत्रण करण्यासाठी आरबीआय कडे विविध साधने असतात. त्यामध्ये काही साधने असतात संख्यात्मक साधने आणि काही साधनं असतात गुणात्मक साधने. चला सांगा, आरबीआय कडे पत नियंत्रणाची कशी साधनं असतात? काही साधनं असतात संख्यात्मक साधनं आणि काही साधनं असतात गुणात्मक साधनं. आणि मित्रांनो, आपल्याला प्रश्न असा विचारला, बँक दर, बँक रेट किंवा बँक दर हे पत नियंत्रणाचं कोणतं साधन आहे? संख्यात्मक, गुणात्मक, संख्यात्मक व गुणात्मक आणि वरीलपैकी नाही. आता मित्रांनो, याचं उत्तर आहे संख्यात्मक साधन. कोणतं? संख्यात्मक साधन. आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला आरबीआयची पत नियंत्रणाची संख्यात्मक साधनं कोणती आहे आणि गुणात्मक साधनं कोणती आहे हे माहिती असणं आवश्यक आहे. अगोदर पण प्रश्न विचारलेले आहे आणि याच्या भविष्यात पुढे पण याच्यावर प्रश्न असतील, ह्या मात्र व्यवस्थितरित्या लक्षात घ्या. आता बघा मित्रांनो, मी तुम्हाला आरबीआयचे जे संख्यात्मक साधनं आहेत पत नियंत्रणाची ती पण सगळी सांगणार आहेत आणि त्याच्यानंतर आरबीआयची पत नियंत्रणाची जी गुणात्मक साधनं आहे ती पण सांगणार आहे. आता बघा मित्रांनो, ही आहे आरबीआयची पत नियंत्रणाची साधनं. आता मी तुम्हाला विचारलं होतं की बँक दर किंवा बँकेचा दर किंवा बँक दर हे आरबीआयचं पत नियंत्रणाचं कोणतं साधन आहे? मग ते संख्यात्मक साधन आहे का गुणात्मक साधन आहे? आता हे तुम्ही मला सांगायचं. आता लक्ष द्या मित्रांनो, इकडं आरबीआयची पत नियंत्रणाची साधनं, आरबीआयची पत नियंत्रणाची संख्यात्मक साधनामध्ये काही प्रत्यक्ष साधनं आहेत आणि काही अप्रत्यक्ष साधनं आहेत. प्रत्यक्ष साधन म्हणजे आरबीआयची संख्यात्मक साधनच आहे ही सगळी, पण याच्यामध्ये काही प्रत्यक्ष साधनं आहेत आणि काही अप्रत्यक्ष साधनं आहेत. मग आरबीआयची संख्यात्मक प्रत्यक्ष साधनं कोणती? सीआरआर, त्याच्यानंतर एसएलआर, त्यानंतर पुनर्वित्त पुरवठा, त्यानंतर आरबीआयची संख्यात्मक अप्रत्यक्ष साधनं कोणती? बँक दर, त्यानंतर रोख्याची खुल्या बाजारातील खरेदी विक्री, त्यानंतर लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी, यामध्ये रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट हे सांगितलं की मी तुम्हाला आत्ताच. यस. त्यानंतर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, त्यानंतर मार्केट स्टॅबिलेशन स्कीम MSF आणि त्यानंतर बेस रेट किंवा बेस दर ही आरबीआयची सगळी पत नियंत्रणाची संख्यात्मक साधनं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला प्रश्न मी आता विचारला, बँक दर हे आरबीआयचं पत नियंत्रणाचं कोणतं साधन आहे? तर मग मित्रांनो, बँक दर हे आरबीआयचं पत नियंत्रणाचं संख्यात्मक साधन आहे, कारण ही सगळी आरबीआयच्या पत नियंत्रणाची संख्यात्मक साधनं आहे. क्लिअर इथपर्यंत? आता मित्रांनो, आरबीआयच्या पत नियंत्रणाची गुणात्मक साधनं, मग तुम्हाला ही गुणात्मक साधनं पण व्यवस्थित माहिती पाहिजे. त्यामध्ये पहिलं तारण मूल्य व कर्ज रक्कम यातील गाळा ठरवणे, दुसरं उपभोग्य कर्जाचे नियंत्रण, त्यानंतर कर्जाचे रेशनिंग, त्यानंतर नैतिक समजावणी, त्यानंतर प्रसिद्धी, त्यानंतर आदेशाद्वारे नियंत्रण आणि त्यानंतर प्रत्यक्ष कारवाई ही आरबीआयची सगळी पत नियंत्रणाची गुणात्मक साधनं आहे. आता मित्रांनो, ही एक एक साधन पण आपण खूप डिटेलमध्ये शिकू शकतो, पण या गोष्टी आता आपण इथं पाहणं संयुक्तिक ठरणार नाही, कारण आपल्याला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त गोष्टी बघायच्या आहे. त्यामुळे एवढंच लक्षात ठेवा, ही सगळी आरबीआयची पत नियंत्रणाची संख्यात्मक साधनं आहेत आणि ही सगळी आरबीआयची पत नियंत्रणाची गुणात्मक साधनं आहेत. क्लिअर? मी अशी अपेक्षा करतो ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि तुम्ही काय करू शकता, हे वाचू शकता. आता मित्रांनो, अशा प्रकारे आपण आतापर्यंत 5 प्रश्न बघितलेले. किती प्रश्न बघितलेत? 5. पहिल्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला एसबीआय हा मुद्दा व्यवस्थित क्लिअर केला. दुसऱ्या प्रश्नामध्ये 1969चं राष्ट्रीयकरण बघितलं. तिसऱ्या प्रश्नामध्ये 1980चं राष्ट्रीयकरण बघितलं आणि त्यानंतर आपण याच्या मागच्या प्रश्नामध्ये आरबीआयचं पत नियंत्रणाचं, त्यामध्ये रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट हे बघितलं आणि त्याच्यानंतर मग आता बँकेचा दर हे आरबीआयच्या पत नियंत्रणाचं कोणतं साधन आहे. मग आरबीआयच्या पत नियंत्रणाची संख्यात्मक साधनं पण कोणती कोणती आहेत ती पण बघितली आणि त्यानंतर गुणात्मक साधनं पण कोणती कोणती आहेत ती पण बघितली. अशा प्रकारे तुमचे जास्तीत जास्त मुद्दे कव्हर करण्याचा मागच्या 5 प्रश्नामध्ये मी प्रयत्न केलेला आहे.
आता पुढचे जे प्रश्न आपले राहिलेत त्या प्रश्नामध्ये पण अशाच प्रकारचे तुमचे जास्तीत जास्त मुद्दे क्लिअर होतील याबद्दल निश्चिंत राहा. आता बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आपला आहे तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समितीचे गठन कोणत्या वर्षी करण्यात आले. आता व्यवस्थित लक्षात घ्या, काय प्रश्न आहे तुम्ही सांगा मला. चला बोला मित्रांनो, या राष्ट्रीय उत्पन्न समितीवर आतापर्यंत इतके सारे प्रश्न आयोगाने विचारलेले आहे आणि इथून पुढे पण खूप सारे प्रश्न विचारण्याची दाट शक्यता याच्यावर आहे. त्यामुळे ही राष्ट्रीय उत्पन्न समिती आपल्याला व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे 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 आलं लक्षात. तर बघा मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न समितीचे गठन कोणत्या वर्षी करण्यात आले, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समिती कोणत्या वर्षी नेमण्यात आली. पहिलं ऑप्शन आहे 1951, दुसरा ऑप्शन आहे 1949, तिसरा ऑप्शन आहे 1948 आणि चौथा ऑप्शन आहे 1956. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे 1949. आता मी तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न समितीचं गठन कोणत्या वर्षी करण्यात आलं हे वर्ष 1949 सांगून दिलं, पण राष्ट्रीय उत्पन्न समिती आहे तरी काय हे समजून घेऊयात. तिचे अध्यक्ष कोण होते, सदस्य कोण होते हे समजून घेऊयात आणि तिचं नेमकं काम काय होतं हे समजून घेऊयात. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समितीवर कशाही प्रकारचा प्रश्न आयोगाने फिरून विचारला तर तो आपला चुकणार नाही म्हणजे नाही. समजून घ्या राष्ट्रीय उत्पन्न समिती म्हणजे काय. आता मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न समिती म्हणजे काय तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर, म्हणजे भारताला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किंवा भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून बाहेर आल्यानंतर भारतामध्ये भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी, स्वातंत्र्यानंतर भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी जी समिती भारतामध्ये गठीत करण्यात आली होती त्या समितीला म्हणतात राष्ट्रीय उत्पन्न समिती. म्हणजे आपला देशाचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे हे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण एक समिती स्थापन केली, तिलाच आपण राष्ट्रीय उत्पन्न समिती असं म्हटलो. आणि मित्रांनो, ती समिती स्थापन केली आपण 1949 ला. मग त्या समितीबद्दल काही महत्वाचे मुद्दे आपण बघूयात. राष्ट्रीय उत्पन्न समिती, नॅशनल इन्कम कमिटी. तर बघा मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाचे पहिले पाऊल म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समिती होय. कळतं मी काय बोलतोय? स्वातंत्र्यानंतर भारताने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी टाकलेलं पहिलं पाऊल का राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी नेमलेली समिती म्हणजेच मित्रांनो ही राष्ट्रीय उत्पन्न समिती. आणि मित्रांनो, हिची स्थापना झालेली 4 ऑगस्ट 1949. तारीख व्यवस्थित लक्षात ठेवा, 4 ऑगस्ट 1949. आयोग पहिलंच ऑप्शन 1948 देतो, त्यामुळं 4 ऑगस्ट 1949 ही तारीख तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर हिचे अध्यक्ष होते मित्रांनो प्रोफेसर पी.सी. महालनोबिस. चला सांगा, राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष कोण होते? प्रोफेसर पी.सी. महालनोबिस. चला सांगा, राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष कोण होते? प्रोफेसर पी. महालनोबिस. आणि मित्रांनो, या समितीमध्ये 2 सदस्य होते. किती सदस्य होते? 2. एक आहे D.R. गाडगीळ आणि दुसरे आहे V.K.R.V. राव. चला सांगा, राष्ट्रीय उत्पन्न समितीचे 2 सदस्य कोण? D.R. गाडगीळ आणि V.K.R.V. राव. चला बोला बोला, कोणते कोणते राष्ट्रीय उत्पन्न समितीचे 2 सदस्य? D.R. गाडगीळ, V.K.R.V. राव. D.R. गाडगीळ, V.K.R.V. राव. आता सर तुम्ही म्हणता सर हे आम्हाला तुम्ही एकदा सांगितलं, कशाला 3-3 वेळेस सांगताय? तर मित्रांनो, आयोग हे अशा प्रकारे प्रश्न विचारतं की तुम्हाला या सदस्याच्या जागेवर अध्यक्षाचं नाव देतं आणि अध्यक्षाच्या जागेवर एखाद्या सदस्याचं नाव देतं. त्यामुळे आपल्याला क्लिअर माहिती पाहिजे अध्यक्ष कोण आहेत आणि सदस्य कोण आहेत. मग पी.सी. महालनोबिस हे अध्यक्ष आहेत, D.R. गाडगीळ आणि V.K.R.V. राव हे सदस्य आहेत. आणि स्थापना कधी? 4 ऑगस्ट 1949. आता मित्रांनो, या समितीने आपला पहिला अहवाल दिला होता 1951 ला. कधी दिला पहिला अहवाल? 1951 ला. आणि दुसरा अहवाल दिला 1954 ला. चला सांगा, राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल कधी? 1951 चा. राष्ट्रीय उत्पन्न समितीचा दुसरा किंवा अंतिम अहवाल कधी? 1954 चा. राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना कधी? 4 ऑगस्ट 1949. राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष कोण? पी.सी. महालनोबिस. राष्ट्रीय उत्पन्न समितीचे सदस्य कोण? D.R. गाडगीळ आणि V.K.R.V. राव. राष्ट्रीय उत्पन्न समितीचं काम काय? तर स्वातंत्र्यानंतर भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी नेमलेली पहिली समिती म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समिती. क्लिअर? मी अशा अपेक्षा करतो की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील. आणि मित्रांनो, या राष्ट्रीय उत्पन्न समितीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी एक आधारभूत वर्ष गृहीत धरलं होतं, ते 1948-49. एवढंच लक्षात ठेवा. या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं नाही, आपल्याला त्याची गरज नाही. फक्त एवढंच लक्षात घ्या की राष्ट्रीय उत्पन्न समितीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी कोणतं वर्ष हे आधारभूत वर्ष गृहीत धरलं होतं तर 1948-49. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. आता आधारभूत वर्षाबद्दल चर्चा मी पुढे करणारच आहे. एक प्रश्न आपल्या त्या संदर्भात आहेच पुढं, बरोबर? तर बघा मित्रांनो, मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न समिती ही कॉन्सेप्ट अगदी व्यवस्थितरित्या क्लिअर झाली असेल. आता मित्रांनो, पुढचा प्रश्न आपला आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धती नाही? म्हणजे साध्या भाषेत तुम्हाला प्रश्न ट्रान्सलेट करून सांगतो. राष्ट्रीय उत्पन्न कळतंय तुम्हाला देशाचं? येस. मग राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची कोणती पद्धती नाही?
किंवा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या किती पद्धती आहेत किंवा या किती पद्धतीपैकी 4 पद्धतीपैकी कोणती एक पद्धत ही राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची नाही, अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सांगण्याआधी मी तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतीबद्दल व्यवस्थितरित्या चर्चा करतो तुमच्यासोबत. तर बघा मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या, व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहेत. किती पद्धती आहेत? 3 पद्धती आहेत. व्यवस्थित लक्ष द्या. आता मित्रांनो, आपल्याला प्रश्न विचारला की कोणती राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धती नाही, मग 3 प्रश्न आहे म्हणजे 3 पद्धती आहे म्हणजे एक पद्धत कोणती तरी याच्यामध्ये नसणार आहे, बरोबर. मग राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या किती पद्धती आहेत? चला बोला, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या किती पद्धती आहेत? 3 पद्धती. चला सांगा कोणती रे? पहिली पद्धत आहे उत्पादन पद्धत. कोणती पद्धत आहे? उत्पादन पद्धत. दुसरी पद्धत आहे उत्पन्न पद्धत आणि तिसरी पद्धत आहे खर्च पद्धत. चला सांगा, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या किती पद्धती आहेत? 3. पहिली कोणती पद्धत आहे? उत्पादन पद्धत. पहिली कोणती पद्धत आहे? चला सांगा, उत्पादन पद्धत. दुसरी पद्धत कोणती आहे? उत्पन्न पद्धत आणि तिसरी पद्धत कोणती आहे मित्रांनो? खर्च पद्धत. आता मित्रांनो, आपल्याला प्रश्न विचारला खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची अंदाज करण्याची पद्धती नाही? उत्पादन पद्धत आहे, खर्च पद्धत पण आहे आणि उत्पन्न पद्धत पण आहे. आयात निर्यात पद्धत ही राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची कोणतीही पद्धत नाही. 3च पद्धती राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या: उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. आणि मित्रांनो, या 3ही पद्धती तुम्हाला व्यवस्थितरित्या माहिती पाहिजे म्हणजे पाहिजे. खूप वेळा आयोगाने प्रश्न विचारला आणि याच्या पुढे पण विचारण्याची दाट शक्यता आहे. आयात निर्यात ही पद्धत अशी कोणतीही राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धत नाही, हे मात्र व्यवस्थित लक्षात ठेवा. आता मित्रांनो, व्यवस्थितरित्या लक्षात एक महत्वाचं ट्विस्ट किंवा एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला असा प्रश्न आला, व्यवस्थित लक्ष द्या, जर तुम्हाला असा प्रश्न आला खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धत नाही, तर अशा प्रकारे आयात निर्यात पद्धत एखादा ऑप्शन असेल ते कट करायचं. जर तुम्हाला असा प्रश्न आला की राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी भारतात किती पद्धतीचा वापर केला जातो, व्यवस्थित लक्ष द्या. या राष्ट्रीय उत्पन्न ही काय भारतापुरती मर्यादित असलेली संकल्पना आहे का? नाही. राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना वर्ल्ड लेवलची, बरोबर. प्रत्येक देशाचं राष्ट्रीय उत्पन्न असतं. मग प्रत्येक देशात वेगवेगळ्या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. अशा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहेत. तुम्हाला जर असा प्रश्न आला की भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी किती पद्धतीचा वापर केला जातो, तर त्याचं उत्तर सांगायचं मित्रांनो 2 पद्धती. किती पद्धती सांगायचं? 2 पद्धती. यामध्ये एक आहे उत्पादन पद्धत आणि दुसरी आहे उत्पन्न पद्धत. व्यवस्थित लक्ष द्या. प्रश्न कसा विचारू शकतात? जर प्रश्न विचारला राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती किती, 3 पद्धती सांगायच्या. जर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी भारतात किती पद्धतीचा वापर होतो, 2. एक कोणती? उत्पादन पद्धत, दुसरी उत्पन्न पद्धत. खर्च पद्धतीचा अपवाद एक बांधकाम क्षेत्र आहे, तिथं या खर्च पद्धतीचा वापर होतो. पण मित्रांनो, हे लक्षात घेऊ नका हा अपवाद. एवढंच गोष्ट लक्षात घ्या की उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत या 2च पद्धतीचा वापर भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी होतो. पण प्रश्न विचारला की एकूण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती किती आहे, तर मात्र मित्रांनो 3 सांगायच्या. भारतात किती पद्धतीचा वापर होतो? 2. उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत. कळते मी काय बोलतोय? मग अशा प्रकारे ह्या 3 पद्धती व्यवस्थित लक्षात ठेवा. आता मी थोडक्यात, आता हे डिटेल सांगण्याची वेळ नाहीये, पण थोडक्यात तुम्हाला उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजतात, उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजतात आणि खर्च पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजतात हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. आता बघा मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न. आता कोणत्याही देशाचं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय किंवा जास्तीत जास्त राष्ट्रीय उत्पन्न आपण कशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्न कसं गृहीत धरलं जातं, तर मित्रांनो, खरं राष्ट्रीय उत्पन्न त्या देशाचं असतं त्या देशामध्ये निर्माण होणाऱ्या वस्तू व सेवा. काय असतं चला सांगा? त्या देशामध्ये निर्माण होणाऱ्या वस्तू व सेवा. म्हणजे जितक्या जास्त वस्तू आणि सेवा त्या देशामध्ये निर्माण होतील तितकं त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न जास्त असेल. म्हणजे देशाचं खरं राष्ट्रीय उत्पन्न काय असतं, तर देशात निर्माण होणाऱ्या वस्तू आणि सेवा. मग बघा मित्रांनो, उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजतात, तर या एखाद्या देशामध्ये एखाद्या आर्थिक वर्षात, देशामध्ये एका आर्थिक वर्षामध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवा निर्माण झाल्या या सगळ्या अंतिम वस्तू आणि सेवा घ्यायच्या. म्हणजे काही मध्यवर्ती वस्तू असतात आणि त्याच्यानंतर तयार होतात त्या शेवटच्या अंतिम वस्तू. मग या सगळ्या देशामध्ये निर्माण झालेल्या अंतिम वस्तू आणि सेवा घ्यायच्या आणि यांचं बाजार भावानुसार म्हणजे मार्केट प्राइस नुसार यांची सगळ्यांची ग्रँड टोटल करायची. यांच्या सगळ्या वस्तू आणि सेवेच्या किमती या बाजार भावानुसार मोजायच्या आणि जी ग्रँड टोटल येईल ती ग्रँड टोटल म्हणजे उत्पादन पद्धतीनुसार मोजलेलं राष्ट्रीय उत्पन्न. हे बघा, म्हणजे हे समजणं
अपेक्षित नाही. समजलं आनंद, नाही समजलं टेन्शन घेऊ नका. मी जे एक्झाम ओरिएंटेड आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे, तरी पण सांगतो. उत्पादन पद्धत म्हणजे काय, चला सांगा. एका आर्थिक वर्षामध्ये ज्या अंतिम वस्तू आणि सेवा निर्माण झाल्या, या सगळ्या अंतिम वस्तू आणि सेवेची बाजारभावानुसार मोजलेली किंमत, याचं जे ग्रँड टोटल असतं, ते ग्रँड टोटल म्हणजे त्या देशाचं उत्पादन पद्धतीनुसार मोजलेलं राष्ट्रीय उत्पन्न. क्लिअर? इथपर्यंत ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो, उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजतात, तर बघा मित्रांनो, देशामध्ये ज्या वस्तू आणि सेवा निर्माण केल्या जातात, तर कोणतीही वस्तू किंवा सेवा निर्माण करण्यासाठी 4 घटक खूप महत्वाचे असतात. कोणते कोणते? भूमी, श्रम, भांडवल, उद्योजक. चला सांगा, 4 घटक कोणते महत्वाचे असतात? भूमी, श्रम, भांडवल, उद्योजक. आणि मित्रांनो, या वस्तू आणि सेवा बनवण्यासाठी या 4 घटकाला, याला उत्पन्नाचे घटक असं म्हणतात. कोणते कोणते? भूमी, श्रम, भांडवल, उद्योजक. मग या देशामध्ये ज्या वस्तू आणि सेवा निर्माण झाल्या, या सगळ्या वस्तू आणि सेवा निर्माण करण्यासाठी या 4 घटकाला किती मोबदला मिळाला, या सगळ्या 4 घटकांचा मोबदल्याचं ग्रँड टोटल करायचं, आणि त्यांना जो मोबदला मिळाला असेल तो सगळ्या मोबदल्याचं ग्रँड टोटल म्हणजेच उत्पन्न पद्धतीनुसार मोजलेलं राष्ट्रीय उत्पन्न. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवा. आणि त्यानंतर मित्रांनो, खर्च पद्धतीनुसार मोजलेलं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, ही पद्धत भारतात वापरत नाही, तरी पण सांगतो. खर्च पद्धतीनुसार मोजलेलं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, तर मित्रांनो, या वस्तू आणि सेवा ज्या देशामध्ये निर्माण झाल्या, या वस्तू आणि सेवा निर्माण करण्यासाठी देशातील सगळ्या घटकांनी किती खर्च केला, या सगळा केलेला खर्चाचं ग्रँड टोटल म्हणजे खर्च पद्धतीनुसार मोजलेलं राष्ट्रीय उत्पन्न. म्हणजे एका आर्थिक वर्षामध्ये एवढ्या वस्तू आणि सेवा विकत घेण्यासाठी कोणी कोणी किती किती खर्च केला, तो सगळा खर्च मोजायचा आणि अशा प्रकारे खर्च पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न काढायचं. पण मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे उत्पादन पद्धत. आलं लक्षात? खर्च पद्धत ही आकडेवारी जमायची व्यवस्थित होत नाही किंवा व्यवस्थितरित्या आपल्याला कळू शकत नाही, त्यामुळे खर्च पद्धतीचा वापर जास्त देशामध्ये करण्यात येत नाही. जास्तीत जास्त उत्पादन आणि उत्पन्न पद्धतीचा वापर करण्यात येतो. ठीक आहे, एवढ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. आता मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मी सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतीबद्दल सांगितल्या आहेत आणि त्या तुम्हाला कळाल्या असतील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो. आता प्रश्न सांगण्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ना मित्रांनो ह्या भागाच्या संदर्भात, तर त्या नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमच्या काही डिमांड्स असतील किंवा काही गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये अजून वेगळं काहीतरी पाहिजे असेल तर ते कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा. याने काय होईल, मी दुसरा तिसरा जो भाग येणार आहे पुढे त्याच्यामध्ये या गोष्टी टाकण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा किंवा बेनिफिट तुमच्यापर्यंत पोहोचेल. आलं लक्षात? त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घ्या. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, हे सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर आहेत, प्लीज आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका, त्यांनाही याचा नक्कीच फायदा होईल. तर बघा मित्रांनो, पुढचा आपला 8व्या नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी, व्यवस्थित लक्ष द्या, खालीलपैकी कोणते वर्ष हे आतापर्यंत आधारभूत वर्ष म्हणून मान्य करण्यात आलेले नाही? चला बोला, काय प्रश्न आहे? खालीलपैकी कोणते वर्ष हे आतापर्यंत आधारभूत वर्ष म्हणून मान्य करण्यात आलेले नाही? पहिला ऑप्शन आहे 1948-49, दुसरा ऑप्शन आहे 1999-2000, तिसरा ऑप्शन आहे 2011-12 आणि चौथा ऑप्शन आहे 2005-6. सगळ्यात अगोदर मित्रांनो आपण याचा तक्ता, कोणते कोणते वर्ष आतापर्यंत आधारभूत वर्ष म्हणून मानण्यात आले हे सगळं बघणारच आहे. पण आधारभूत वर्ष म्हणजे काय थोडक्यात समजून सांगतो आणि त्याच्यानंतर आतापर्यंत कोणते कोणते वर्ष हे आधारभूत वर्ष म्हणून आपण मांडले ते आपण व्यवस्थित बघूयात. आता बघा मित्रांनो, आधारभूत वर्ष म्हणजे असं वर्ष जे किमतीच्या दृष्टीने एक सामान्य वर्ष असतं. किमतीच्या दृष्टीने सामान्य वर्ष असतं म्हणजे काय, तर आधारभूत वर्षामध्ये किमतीची खूप जास्त प्रमाणात चढ उतार झालेली नसती, किमती स्थिर असतात. मग ते म्हणतात सर किमती स्थिर असणं कशाला असतात आणि त्या कशासाठी लागतात आपल्याला स्थिर किमती? तर व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो, कोणत्याही देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात 2 कारणामुळे वाढ होऊ शकते. किती कारणामुळे वाढ होऊ शकते? 2. राष्ट्रीय उत्पन्न किती कारणामुळे वाढू शकतो? 2 कारणामुळे. पहिलं कारण, जर त्या देशामध्ये जास्तीत जास्त वस्तू आणि सेवेची निर्मिती झाली तर राष्ट्रीय उत्पन्न वाढेल, चांगली गोष्ट आहे. पण मित्रांनो, वस्तू आणि सेवेची निर्मिती वाढली नाही, पण नुसत्या त्या वस्तू आणि सेवेच्या किमती वाढल्या. मग मला सांगा, वस्तू आणि सेवेची निर्मिती वाढली नाही, नुसत्या किमती वाढल्या आणि मग राष्ट्रीय उत्पन्न वाढलं, आकडे फुगले, याचा अर्थ खरं राष्ट्रीय उत्पन्न वाढलं का? नाही. खरं राष्ट्रीय उत्पन्न वाढलं म्हणजे काय, तर वस्तू आणि सेवेचं जर उत्पादन वाढलं तर खरं राष्ट्रीय उत्पन्न वाढलं असा त्याचा अर्थ होतो. फक्त किमती वाढून जर आकडे फुगले आणि देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा मोठा आला, ते देशाचं खरं राष्ट्रीय उत्पन्न नसतं. खरं राष्ट्रीय उत्पन्न करण्यासाठी आपल्याला जे आहे तर वस्तू आणि सेवेचं उत्पादन जास्तीत जास्त वाढवावं लागतं. आणि मित्रांनो, आता किमती दरवर्षी वाढत राहतात, पण या किंमत वाढीचा प्रभाव काढून टाकण्यासाठी, व्यवस्थित लक्षात घ्या, किंमत वाढीचा प्रभाव काढून टाकण्यासाठी, किंमत वाढीचा प्रभाव काढून टाकून
ज्या प्रकारे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न किंवा खरं किंवा वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न, व्यवस्थित लक्षात घ्या, किंमत वाढीचा प्रभाव काढून टाकून वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी ज्या वर्षाचा आधार घेतला जातो त्या वर्षाला आधारभूत वर्ष असं म्हणतात. एवढंच लक्षात घ्या. मी डिटेलमध्ये काही घुसत नाही, फक्त तुम्हाला मला एवढंच सांगायचंय की आधारभूत वर्षामध्ये किमती जास्त प्रमाणात चढउतार झालेली नसते आणि आपल्याला किंमत वाढीचा प्रभाव काढून टाकण्यासाठी, म्हणजे वस्तू आणि सेवेचं उत्पादन जे झालं तेवढंच लक्षात घ्यायचं, किमती किती वाढल्या त्याचा प्रभाव काढून टाकायचा का ते विचारात न घेण्यासाठी ज्या वर्षाला आधार मानलं जातं त्या वर्षाला आधारभूत वर्ष असं म्हणतात. एवढीच गोष्ट इथे लक्षात घ्या. समजलं असेल आनंद, नसेल समजलं टेन्शन घेऊ नका. एक्झाम ओरिएंटेड फक्त ही गोष्ट आपली आहे मित्रांनो, ती म्हणजे काय तर कोणते वर्ष आतापर्यंत आधारभूत वर्ष म्हणून मानण्यात आलेले नाही ह्या ऑप्शन मध्ये. आता मित्रांनो आतापर्यंत 8 जे वर्ष आहे तर ते आधारभूत वर्ष म्हणून मानण्यात आलेले आहे. किती वर्ष? 8. स्वातंत्र्यानंतर किती? 8 वर्ष. आणि मित्रांनो आता पहिलं ऑप्शन आहे 1948-49 हे आधारभूत वर्ष आहे. 1999-2000 हे पण आधारभूत वर्ष आहे. 11-12 हे पण आधारभूत वर्ष आहे. पण 5-6 हे जे आहे तर ते आधारभूत वर्ष नाही. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. तर तुम्ही म्हणताल 5-6 हे आधारभूत वर्ष नाही म्हणजे कोणते आधारभूत वर्ष आहे? तर बघा मित्रांनो 2004-5 हे आधारभूत वर्ष आहे. किती? 2004-5. आता आतापर्यंत कोणते कोणते वर्ष आपण आधारभूत वर्ष म्हणून मान्य केलेले हे व्यवस्थित लक्षात घ्या. 1948-49, 60-61, 70-71, 80-81, 93-94, 1999-2000, 4-5 आणि 2011-12. सध्या कोणतं वर्ष आधारभूत वर्ष मानण्यात आलेलं आहे? 2011-12. चला सांगा कधीपासून? 31 जानेवारी 2015 पासून. कधीपासून? 31 जानेवारी 2015 पासून. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार? प्रो के सुंदरम समिती. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार? प्रो के सुंदरम समिती. 2004-5 हे आधारभूत वर्ष कधीपासून मानलं होतं आपण? 2010 पासून. कधीपर्यंत? 2015 पर्यंत. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार? अभिजित सेनगुप्ता समिती. क्लिअर? चला बोला. आता आतापर्यंत किती वेळा आपण आधारभूत वर्ष मानले? 8 वेळा. किती वेळा? 8 वेळा. पहिलं कधी? 1948-49. बोलायचं. चला बोला. पहिलं कधी? 1948-49. दुसरं आधारभूत वर्ष 1960-61. तिसरं आधारभूत वर्ष 1970-71. चौथं आधारभूत वर्ष 1980-81. पाचवं आधारभूत वर्ष 1993-94. सहावं आधारभूत वर्ष 99-2000. 1999-2000. सातवं आधारभूत वर्ष 2004-5. आयोग इथं गफलत करतो. इथं 5-6 देतं. 11-12 जे 8वं आहे तिथं 10-11 देतं. तर इथं मात्र कन्फ्युज व्हायचं नाही. तर 4-5 आणि 11-12 हेच लक्षात ठेवायचं. 4-5 हे आधारभूत वर्ष कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार स्वीकारला आपण? अभिजित सेनगुप्ता समिती. 11-12 हे आधारभूत वर्ष कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार स्वीकारलं? प्रो के सुंदरम समिती. क्लिअर? ह्या गोष्टी इथं व्यवस्थितरित्या लक्षात ठेवा. आणि एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, ज्यावर आयोगाचा खूप वेळा प्रश्न असतो, आधारभूत वर्षाचा किंमत निर्देशांक किती असतो किंवा किती मानला जातो? तर 100 मानला जातो. ही गोष्ट लक्षात घ्या. आधारभूत वर्ष कळालं. आधारभूत वर्ष आतापर्यंत 8 वेळा मांडली. कोणती कोणती वर्ष आधारभूत आहे हे पण कळालं. त्यानंतर आधारभूत वर्षाचा किंमत निर्देशांक किती असतो? 100. ही गोष्ट तुम्हाला. आता बघा मित्रांनो आपला पुढचा प्रश्न आहे. तो प्रश्न असा आहे, तेंडुलकर समितीनुसार, व्यवस्थित लक्ष द्या. चला सांगा काय प्रश्न आहे सांगा. तेंडुलकर समितीनुसार 2011-12 मध्ये भारतात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे शेकड्या प्रमाण डॅश डॅश होते. बघा मित्रांनो कोणती समिती? तेंडुलकर. कोणते तेंडुलकर? सचिन तेंडुलकर नाही, सुरेश तेंडुलकर. तर बघा प्रश्न असा आहे मित्रांनो, तेंडुलकर समितीनुसार 11-12 मध्ये भारतात दारिद्र्य रेषेचे प्रमाण किती होते? आता सुरेश तेंडुलकर ही समिती भारतात दारिद्र्याचं मोजमाप करण्यासाठी 2005 मध्ये नेमण्यात आली होती. आणि मित्रांनो या समितीनं भारताचं दारिद्र्याचं मोजमाप केलेलं आहे. हे सगळं मोजमाप म्हणजे 3 फेऱ्याच्या आधारे या सुरेश तेंडुलकर कार्यगटाने दारिद्र्याचं मोजमाप भारतात केलेलं आहे. या 3ही फेऱ्याचे आकडे आपल्यासाठी अतिशय 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 महत्वाचे आहे. यावर आयोगाने आता वेळेस खूप वेळा प्रश्न विचारलेला आतापर्यंत. मग प्रश्न असा आहे की 2011-12 मध्ये एकूण दारिद्र्याचं प्रमाण किती? दारिद्र्य मोजण्यासाठी मित्रांनो दारिद्र्याचं प्रमाण किती असा प्रश्न आहे. आणि मित्रांनो याचं उत्तर आहे 21.9%. चला सांगा काय उत्तर आहे? 21.9%. म्हणजे 2011-12 मध्ये सुरेश तेंडुलकर कार्यगटानुसार भारतात दारिद्र्याचं प्रमाण आहे 21.9%. किती? 21.9%. आलं लक्षात? आता मित्रांनो या सुरेश तेंडुलकर कार्यगटाबद्दल काही महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेऊ. तर बघा NSSOच्या म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिसच्या 61, 66 आणि 68व्या फेरीच्या आकडेवारीच्या आधारे तेंडुलकर गटाचे दारिद्र्याचे मोजमाप, म्हणजे तेंडुलकर गटाला जो दारिद्र्याचं मोजमाप करण्याचं काम दिलं होतं तर हिनं 3दा NSSOच्या 61व्या, 66व्या आणि 68व्या या 3 फेऱ्याच्या
आधारे तीनदा भारताचं दारिद्र्य मोजलेलं आहे. कधी कधी पहिलं मोजलं 2004-5 ला 61व्या फेरीनुसार, 2009-10 ला 66व्या फेरीनुसार, 2011-12 ला 68व्या फेरीनुसार. आता मित्रांनो 2004-5 ला राष्ट्रीय 2004-5 ला जे दारिद्र्य मोजलं तर ते दारिद्र्य किती होतं, एकूण दारिद्र्य किती होतं, ग्रामीण दारिद्र्य किती होतं आणि शहरी दारिद्र्य किती होतं आपल्याला माहिती असायलाच पाहिजे. 2009-10 ला जे दारिद्र्य मोजलं त्यामध्ये एकूण दारिद्र्य किती होतं, शहरी दारिद्र्य किती होतं, ग्रामीण दारिद्र्य किती होतं आपल्याला माहितीच असायला पाहिजे. 2011-12 ला जे आकडे सांगितले त्यामध्ये एकूण दारिद्र्य, शहरी दारिद्र्य, ग्रामीण दारिद्र्य माहितीच पाहिजे. आणि मित्रांनो आता ते तुम्हाला सगळं पाठ करायचंय, ही गोष्ट मात्र लक्षात घ्या, व्यवस्थित लक्षात घ्या. तक्ता खूप इम्पॉर्टंट आहे, हा तक्त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही. आता मी समजून सांगतो, लक्ष द्या. तर बघा मित्रांनो, तेंडुलकर गटाने दारिद्र्य मोजलं 2004-5 ला. कधी 4-5 ला कितव्या फेरीनुसार, 61व्या फेरीनुसार, कुणाच्या, NSSOच्या. आणि मित्रांनो त्यामध्ये एकूण दारिद्र्य होतं 37.2%. चला सांगा किती, 37.2%. ग्रामीण दारिद्र्य किती होतं, 41.8%. आणि शहरी दारिद्र्य किती होतं, 25.7%. आणि मित्रांनो प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च हा 2004-5 ला किती सांगितला होता ग्रामीण भागात तेंडुलकर कार्यगटाने, 446.68 पैसे. आणि त्यानंतर शहरी भागात किती सांगितला होता, 578.88 पैसे. व्यवस्थित लक्षात घ्या. चला सांगा तेंडुलकर कार्यगटाने किती दारिद्र्य मोजलं, तीनदा. कितव्या फेरीनुसार, 61व्या, 66व्या, 68व्या. 61व्या फेरीनुसार कधी मोजलं, 2004-5. 66व्या फेरीमध्ये कधी मोजलं, 2009-10. आणि 68व्या फेरीनुसार कधी मोजलं, 2011-12. 2004-5 मध्ये ज्यावेळेस 61व्या फेरीनुसार मोजलं त्यावेळेस एकूण दारिद्र्य, बोला एकूण दारिद्र्य 37.2, ग्रामीण दारिद्र्य 41.8 आणि शहरी दारिद्र्य 25.7. प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च 2004-5 446.68 पैसे आणि 578.88 पैसे शहरी भागासाठी. हे सगळे आकडे पाठ करायचे. दुसरी एक महत्वाची गोष्ट, 2009-10 ला ज्यावेळेस 66व्या फेरीनुसार तेंडुलकर गटाने दारिद्र्य मोजलं त्यावेळेस एकूण दारिद्र्य होतं 29.8%. हे सांगतो मी नंतर काय आहे, तर इथे एवढं लक्षात घ्या फक्त. किती होतं चला सांगा, 29.8%. ग्रामीण दारिद्र्य किती होतं, 33.2%. शहरी दारिद्र्य किती होतं, 20.9%. त्यानंतर प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च किती सांगितला, 9-10 ला 673 ग्रामीण भागासाठी आणि 860 शहरी भागासाठी. पाठ करायचं सगळं. त्यानंतर 2011-12 मध्ये 68व्या फेरीनुसार एकूण दारिद्र्य किती, 21.9. ग्रामीण मध्ये किती, 25.7. शहरी मध्ये किती, 13.7. प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च 11-12 816 ग्रामीण भाग, 1000 शहरी भाग. क्लिअर. मग अशा प्रकारे तीन फेऱ्याच्या आधारे दारिद्र्य मोजणारी समिती म्हणजे कोणती, सुरेश तेंडुलकर समिती, सुरेश तेंडुलकर कार्यगट. 4-5, 9-10, 11-12. 4-5 मध्ये लक्षात ठेवायचं एकूण दारिद्र्य म्हणजे तिन्ही वर्षाचे एकूण दारिद्र्याचे आकडे माहिती पाहिजे, ग्रामीण दारिद्र्य आणि शहरी दारिद्र्य. त्यानंतर प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च 4-5 ला ग्रामीण भागात किती, शहरी भागात किती, 9-10 ला ग्रामीण भागात, शहरी भागात, 11-12 ला ग्रामीण भागात, शहरी भागात माहितीच पाहिजे. याच्यावर खूप वेळा प्रश्न आयोगाने विचारलेले आहे. आता मी तर 29.8% सांगितलं कधी, 66व्या फेरीनुसार 2009-10 आणि मी तर लिहिलं 350 मिलियन. आता आयोगाने कसा प्रश्न याच्या अगोदर एक विचारला होता बघा मित्रांनो, की तेंडुलकर कार्यगटाच्या शिफारशीनुसार 2009-10 मध्ये एकूण किती लोक दारिद्र्याच्या रेषेखाली आहेत असा प्रश्न होता एकूण, आणि त्याचं उत्तर दिलं तर 350 मिलियन. म्हणजे आयोगाने प्रश्न दिला, हे कंटेंट आयोगाकडूनच घेतलंय मी. म्हणजे आयोगाने काय प्रश्न दिला की 2009-10 मध्ये तेंडुलकर कार्यगटाच्या शिफारशीनुसार किती लोक दारिद्र्यात होते, आकडा विचारला, लोकांचा आकडा, टक्केवारीत नाही विचारलं, लोकांचा आकडा, आणि त्याचं उत्तर दिलं 350 मिलियन. याचा अर्थ 29.8% दारिद्र्याखाली होते. मग 29.8 म्हणजेच किती रे मित्रांनो, 350 मिलियन. म्हणून मी 350 मिलियन तिथे लिहिलंय. लक्षात. मग ह्या गोष्टी इथे लक्षात. असे प्रश्न सहजासहजी विचारत नाही, पण विचारला होता म्हणून तुम्हाला सांगतो, म्हणजे पुढे आला बी तर तुमच्या लक्षात येईल. आता मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला याच्या मागचा पण प्रश्न म्हणजे तेंडुलकर जी समिती आहे दारिद्र्याची तिच्याबद्दल पण व्यवस्थित प्रश्न हा समजला असेल, त्याच्याबद्दलचे सगळे मुद्दे व्यवस्थितरित्या समजले असतील. त्याच्या अगोदर एक बघा मित्रांनो, आपला प्रश्न तुम्हाला सहज कळाला असेल पुढचा. हा प्रश्न तेंडुलकर समितीनुसार मग 11-12 मध्ये किती होतं सांगा एकूण दारिद्र्य, 21.9. मग ऑप्शन काय होतं आपलं पहिलं, 21.9. आता मित्रांनो पुढचा प्रश्न आहे आपला 10 नंबरचा, रंगराजन समिती. ही पण दारिद्र्य मोजमापाविषयी महत्वाची समिती आहे. कोणती, रंगराजन समिती. कोणती समिती, रंगराजन समिती.
आणि मित्रांनो प्रश्न असा आहे की रंगराजन समितीच्या मते 2011-12 मध्ये, आता लक्ष द्या, सुरेश तेंडुलकर कार्यगट होता कधी 4-5 मध्ये नेमलेला, 11-12 पर्यंत त्याने 3दा राष्ट्रीय उत्पन्न मोजलं 3 फेऱ्याच्या आधारे. आता मित्रांनो या सुरेश तेंडुलकर कार्यगटावर प्रचंड टीका झाली होती आणि या सुरेश तेंडुलकर कार्यगटावर जी दारिद्र्याच्या मोजमापासाठी सुरेश तेंडुलकर कार्यगट होता याच्यावर प्रचंड टीका झाली आणि याचं परीक्षण करण्यासाठी रंगराजन समिती नेमण्यात आली होती. आणि मग या रंगराजन समितीनं परत दारिद्र्याचं मोजमाप केलं आणि तेच मोजमाप आपल्याला विचारलंय. तर बघा मित्रांनो, रंगराजन समितीच्या मते 2011-12 मध्ये डॅश डॅश, पहिलं ऑप्शन, भारतातील 29.5% लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली होती, इथं पूर्णविराम, यस बरोबर आहे मित्रांनो. त्यानंतर ग्रामीण भागातील 30.9% लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली होती, हे पण विधान बरोबर आहे. आणि त्यानंतर शहरी भागातील 26.4% लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली होती, हे पण विधान बरोबर आहे. म्हणजे कोणती विधानं बरोबर आहेत तर वरीलपैकी सर्व आपलं उत्तर आहे. आता मी हा प्रश्न तुम्हाला सोपा करतो, व्यवस्थित लक्ष द्या. प्रश्न आहे मित्रांनो, जी रंगराजन समिती आपण नेमली होती बरोबर, ही रंगराजन समिती नेमली 2011-12 आणि NSOSOच्या जे 68व्या फेरीच्या आधारे, कधी NSOSOच्या 68व्या फेरीच्या आधारे म्हणजे 2011-12 या रंगराजन समितीनं भारताचं दारिद्र्य मोजलं. NSOSOच्या कितव्या फेरीच्या आधारे? 68व्या फेरीच्या आधारे. कधी भारताचं दारिद्र्य मोजले यांनी? 2011-12 मध्ये. कोणी सांगा? रंगराजन समितीनं. आणि मित्रांनो याने सांगितलं की भारतामध्ये एकूण दारिद्र्य आहे 29.5%, भारतामध्ये ग्रामीण भागात दारिद्र्य आहे 30.9% आणि भारतामध्ये शहरी भागात दारिद्र्य आहे 26.4%. अशा प्रकारे हे एकूण दारिद्र्य, ग्रामीण दारिद्र्य आणि शहरी दारिद्र्य हे कोणाच्या आकडेवारीनुसार किंवा कोणाच्या मतानुसार? रंगराजन समितीनुसार. हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. रंगराजन समितीनुसार एकूण दारिद्र्य 29.5%, रंगराजन समितीनुसार ग्रामीण दारिद्र्य 30.9%, रंगराजन समितीनुसार शहरी दारिद्र्य 26.4%. व्यवस्थित लक्षात ठेवायचं, म्हणून सगळे विधानं बरोबर आहे. आता रंगराजन समितीबद्दल महत्वाची माहिती आपण बघूयात. तर बघा मित्रांनो, हा सी रंगराजन पॅनल आहे ज्याची स्थापना केलेली आहे मे 2012. कधी केली? मे 2012. अहवाल दिला 2014ला. आणि बघा मित्रांनो काय नेमला तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय, तेंडुलकर दारिद्र्यावर प्रचंड टीका झाल्याने त्याचे परीक्षण करण्यासाठी हा रंगराजन पॅनल स्थापन केलेला आहे. चला बोला काय? तेंडुलकर दारिद्र्यावर प्रचंड टीका झाल्याने त्याचं परीक्षण करण्यासाठी हा रंगराजन पॅनल स्थापन केला. आणि मित्रांनो या रंगराजन पॅनलने कॅलरीच्या आधारावर दारिद्र्य मोजलं. त्यामध्ये ग्रामीण भागामध्ये 2155 कॅलरी म्हणजे प्रति व्यक्ती प्रतिदिन, एवढा व्यक्ती म्हणजे एक व्यक्ती प्रतिदिन 2155 कॅलरी जर ग्रामीण भागात घेऊ शकत नसेल तर तो व्यक्ती BPL, बिलो पॉवर्टी लाईन किंवा दारिद्र्यरेषेखाली आहे, असं कोणाचं म्हणणं आहे? रंगराजन पॅनलचं. आणि शहरी भागामध्ये 2090 एवढ्या कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन जर घेऊ शकत नसेल तर तो व्यक्ती BPL व्यक्ती आहे, असं कोण म्हणतंय? रंगराजन पॅनल. क्लिअर? मग ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. 2155 प्रति व्यक्ती प्रतिदिन ग्रामीण भागासाठी आणि 2090 प्रति व्यक्ती प्रतिदिन शहरी भागासाठी. खूप वेळा प्रश्न आहे याच्यावर. बघा मित्रांनो, NSOSOच्या 68व्या फेरीच्या आधारे 2011-12 मध्ये दारिद्र्य मोजले. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, रंगराजन पॅनलने NSOSOच्या 68व्या फेरीच्या आधारे 2011-12 मध्ये दारिद्र्य मोजलेलं आहे. त्यानंतर यांनी MMRP आधारित खर्चाच्या आकड्यांचा समावेश केला. आता मी इथं जास्त वेळ घालणार नाही, पण लक्षात घ्या, मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड. चला सांगा, MMRP म्हणजे काय? मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियडच्या आधारित खर्चाच्या आकड्याचा यांनी समावेश केला होता, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि जर तुम्हाला तेंडुलकर कार्यगटाबद्दल विचारलं तर मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड किंवा मॉडिफाईड रिकॉल पिरियड एवढं लक्षात ठेवा. आणि रंगराजन समितीनं कोणत्या आकड्यांचा समावेश घेतला तर मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड म्हणजे MMRP, आणि तेंडुलकर कार्यगटाने मॉडिफाईड रिकॉल पिरियड म्हणजे MRP. हे दोन गोष्टी इथे लक्षात ठेवा, प्रश्न सुटायला नक्कीच तुम्हाला मदत करतील. आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, 11-12 मध्ये 68व्या फेरीच्या आधारे कोणी दारिद्र्य मोजलं? रंगराजन समितीनं. एकूण दारिद्र्य किती सांगितलं? 29.5%. ग्रामीण दारिद्र्य किती सांगितलं? 30.9%. आणि शहरी दारिद्र्य किती सांगितलं? 26.4%. आणि बघा मित्रांनो, हे 3 आकडे तर व्यवस्थित लक्षात ठेवाच. शिवाय अजून एक महत्वाची गोष्ट या रंगराजन समितीबद्दल लक्षात ठेवा, ती म्हणजे 2011-12 साठी ग्रामीण आणि शहरी भागासाठी, लक्ष द्या, 2011-12 साठी ग्रामीण आणि शहरी भागासाठी अनुक्रमे
दारिद्र्य रेषेची व्याख्या दरडोही 32 आणि रुपये 47 अशी करण्यात आली. कुणासाठी? ग्रामीण भागासाठी 32 रुपये आणि शहरी भागासाठी 47 रुपये. मला माहिती आहे लाईन कळाली नाही तुम्हाला, काळजी करू नका, परत सांगतो. हे बघा, रंगराजन समितीने ज्यावेळेस 11-12 मध्ये दारिद्र्य मोजलं त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की शहरी भागामध्ये जर एखादा व्यक्ती 47 रुपये, किती रुपये? 47 रुपये प्रति व्यक्ती प्रतिदिन खर्च करू शकत नसेल, तेवढा उपभोग घेऊ शकत नसेल, तर तो व्यक्ती दारिद्र्यरेषेखाली, असं कुणाला म्हणायचंय? रंगराजन समितीला. पण कोणत्या भागात? शहरी भागात. आणि जर एखादा व्यक्ती ग्रामीण भागात प्रति व्यक्ती प्रतिदिन 32 रुपये जर खर्च करू शकत नसेल, 32 रुपयाचा उपभोग घेऊ शकत नसेल, कोणत्या भागात? ग्रामीण भागात, तर तो व्यक्ती बीपीएल. अशा प्रकारे कोण म्हणतं सांगा? रंगराजन पॅनल. मग हे 32 ग्रामीण भागासाठी आणि 47 शहरी भागासाठी प्रति व्यक्ती प्रतिदिन एवढे व्यक्ती रुपये खर्च करू शकणारच व्यक्ती एपीएल असेल, अबो पॉवर्टी लाईन. जे हे खर्च करू शकत नाही, एवढ्याचा उपभोग घेऊ शकत नाही, ते बिलो पॉवर्टी लाईन असतील, असं कोण म्हटलंय? रंगराजन पॅनल. आणि हा प्रश्न आयोगाने आतापर्यंत 4 ते 5 वेळा विचारलेला आहे. पुढे पण येण्याची दाट शक्यता आहे. क्लिअर? आता मी अशी अपेक्षा करतो मित्रांनो की तुम्हाला हाही मुद्दा व्यवस्थित कळाला असेल. क्लिअर? आता मित्रांनो, ही आपली इंटिग्रेटेड बॅचेस आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या राज्यसेवा पूर्व मुख्य मुलाखत इंटिग्रेटेड बॅचेस चालतात. कंबाईन पूर्व मुख्य आणि पीएसआय साठी मुलाखत, कंबाईन गट ब क पूर्व मुख्य आणि पीएसआय साठी मुलाखत, या बॅचेस आपल्या छत्रपती संभाजीनगर येथे ऑफलाईन चालतात. त्या तुम्ही हायब्रिड बॅचेस म्हणून पण ऑनलाईन बघू शकता. त्यासाठी काही तुम्हाला अजून मदत लागत असेल, काही माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही 9158231936 9158231936 या नंबरवर संपर्क साधू शकता. हे इंटिग्रेटेड बॅच बद्दल तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल. मित्रांनो, अशी अतिशय तज्ञ टीम तुमचा वेट करत आहेत. तुमच्यापैकी तुमचे कोणी मित्र असतील किंवा कोणी असेल, बिंदास तुम्ही येऊ शकता. पहिला आठवडाभर मोफत डेमो लेक्चर असतात. या, बसा, सगळ्यांचं शिकवणं बघा, आम्ही काय देतोय, काय आहे आमच्याकडे तुमच्यासाठी, या सगळ्या गोष्टी बघा आणि मगच आपला प्रवेश निश्चित करा. त्याबद्दल काहीही म्हणणं नाही. आलं लक्षात? ओके. आता मी अपेक्षा करतो मित्रांनो की तुम्हाला हे 10 प्रश्न मी घेतले, पण नावाला नुसते 10 प्रश्न आहे. याच्या संदर्भात मी जितकी जास्त माहिती मला सांगता येईल तितकी जास्त सांगण्याचा प्रयत्न केलाय, जी तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाची आहे आणि येणाऱ्या कालावधीच्या म्हणजे 17 डिसेंबरसाठी याचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल. आलं लक्षात? आता मित्रांनो, हा भाग 1 होता, बरोबर. भाग 2 आणि भाग 3 अजून 2 ते 3 भाग मी टाकण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून जास्तीत जास्त मुद्दे तुमचे 17 डिसेंबरसाठी कव्हर होतील. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि पुढच्या भागाचाही लाभ घ्या. इथून पुढे भरपूर साऱ्या गोष्टी आपल्या YouTube चॅनलवर तुम्हाला मिळतील. आलं लक्षात? आज मात्र इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या भागामध्ये. थँक्यू सो मच, लव्ह यू सो मच.